HSC बोर्ड 2026 फिजिक्स न्यूमरिकल सिरीज मध्ये आज आपण कव्हर करणार आहोत एंटायर मॉडर्न फिजिक्स, म्हणजे ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिआय याचे सगळ्या टाईपचे क्वेश्चन जे मागच्या 10 वर्षामध्ये बोर्डच्या एक्झाम मध्ये विचारलेत. सेमी कंडक्टर मधून न्यूमरिकल येत नाही, ठीक आहे, तिथे थेरॉटिकल प्रश्न येतात. त्याचबरोबर लॉग टेबलचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगेल, कारण या चॅप्टर मध्ये लॉग टेबलचा वापर होतो इथे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना. पटकन सुरू करू, चला. वही पेन काढून बसा. डायरेक्ट फॉर्म्युला आणि क्वेश्चन हा आपला पॅटर्न असणार आहे. थेअरीसाठी तुम्ही टेक्स्ट बुक रिफर करू शकता. चला सर, एनर्जी ऑफ फोटॉन. फोटॉनची एनर्जी कशी लिहायची? तर फोटॉन म्हणजे काय असतं? फोटॉन म्हणजे एनर्जीचं पॅकेट असतं, है ना. एका फुग्यामध्ये पाणी भरलं, है ना, आणि फुगा मारून फेकला म्हणजे कोणाला तरी लागतं, म्हणजे त्या पाण्यामध्ये किंवा त्या फुग्यामध्ये काय बेटा एनर्जी आहे पाण्याच्या फॉर्ममध्ये. तसंच फोटॉनकडे एनर्जी असते, एनर्जी ऑफ फोटॉन. आणि ती एनर्जी किती असते? तर त्या एनर्जीला मी लिहू शकतो E इज इक्वल टू H इंटू न्यू, जिथे न्यू काय फ्रिक्वेन्सी आहे आणि H काय सर प्लँक कॉन्स्टंट आहे. ठीक, आता याला कसं कसं लिहितात हे महत्वाचं आहे. E इज इक्वल टू H, फ्रिक्वेन्सीला मी लिहू शकतो C अपॉन लेमडा, हे तुम्हाला माहिती पाहिजे. फ्रिक्वेन्सीला काय लिहितो आपण? C अपॉन लेमडा. सो ही जी काही एनर्जी येईल, जेव्हा मी लेमडा कशात टाकेल? मीटर मध्ये टाकेल, वेवलेंथ मीटर मध्ये टाकेल, तेव्हा जी एनर्जी येईल बेटा ती कशात येईल? जूल मध्ये येईल. आलं लक्षात? येस सर, लक्षात आलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता एक गोष्ट आहे, H ची व्हॅल्यू काय? H ची व्हॅल्यू असते 6.63 इंटू 10⁻34. ठीक आहे, ओके ओके सर. त्याचबरोबर कोणी तुम्हाला विचारलं C ची व्हॅल्यू काय, तर ती असते 3 इंटू 10⁸ आणि याचे युनिट्स बघून घ्या. ठीक, या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला एक फॉर्म्युला येतो जो आपण न्यूमरिकलसाठी वापरू. तो काय फॉर्म्युला आहे सर? तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगून ठेवतो. क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, पण एक फॉर्म्युला सांगतो. जूल मध्ये आन्सर नसताना जर मला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये पाहिजे असेल तर मी काय करतो, तर H आणि C या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर वरती काय येतं बघा, 12,400. ठीक आहे, 12,400 डिवायडेड बाय वेवलेंथ, आणि ही अँगस्ट्रॉंग मध्ये. वेवलेंथ कशात लिहिली सर तुम्ही? अँगस्ट्रॉंग मध्ये लिहिली. ठीक आहे, आणि ही एनर्जी कशात येते? तर एनर्जी येते इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा लिहिलेलं दिसेल, त्याचा अर्थ एकच आहे. तुम्ही असंही लिहू शकता 1240 अपॉन वेवलेंथ. नाव वेवलेंथ इज इन नॅनोमीटर. ठीक आहे, आणि एनर्जी पुन्हा कशात आली? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आली. म्हणजे फोटॉनची एनर्जी तुम्ही कशी कशी लिहू शकतात? HC अपॉन लेमडा. लेमडा जर वेवलेंथ जर कशात असेल, सगळ्यात पहिले तर H इंटू फ्रिक्वेन्सी दिली असेल, या फॉर्म्युला वापरा. जर तुम्हाला स्पीड ऑफ लाईट आणि वेवलेंथ दिलं असेल, स्पीड ऑफ लाईट तर माहिती असते, वेवलेंथ दिलं असेल तर HC अपॉन लेमडा हा वापरा. जेव्हा जूल मध्ये विचारलं सर, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये विचारलं, ते हे फॉर्म्युला वापरा. काही गडबड आहे का? नो गडबड. आता अजून फॉर्म्युले बेटा, अजून असं आहे सर. आता याला मी असं लिहितो, एनर्जी ऑफ लाईट. एनर्जी ऑफ लाईट. आता एनर्जी ऑफ लाईट म्हणजे काय? ज्याच्याकडे N फोटॉन्स आहेत. N फोटॉन्स. जर एखादा लाईट बीम येतोय तुमच्यावर आणि तो लाईट बीम तुम्हाला स्ट्राईक करतोय किंवा एखाद्या मेटल सरफेसला स्ट्राईक करतोय, जो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये मी तुम्हाला शिकवेल, तेव्हा त्या लाईटकडे सपोज N फोटॉन्स आहे, N, तर त्याची एनर्जी कशी लिहायची? तर त्याची एनर्जी आपण लिहू शकतो. कशी लिहिता सर तुम्ही एनर्जी? तर एनर्जी इज इक्वल टू, ती एनर्जी जी आहे त्या पूर्ण लाईटची एनर्जी आहे, तर एका फोटॉनची एनर्जी असते H न्यू, तर N फोटॉन्सची किती असेल? N इंटू H न्यू. काही डाऊट आहे का? काही डाऊट नाही सर. ठीक आहे, काही डाऊट नाही. आता आतापर्यंत तरी बोर्डमध्ये एवढे फॉर्म्युले विचारले, तरी एक्स्ट्रा अजून 1-2 लिहून देतो तुम्हाला. लॉजिकल आहे बेटा सगळं. ठीक आहे, सगळं लॉजिकल आहे. कोणी जर मला विचारलं की पॉवरचा फॉर्म्युला सांगा, पॉवर काय असतं? पॉवर असतं एनर्जी अपॉन टाइम. ठीक आहे, लाईटची पॉवर म्हणजे पॉवर कसं लिहू शकतो मी? पॉवर इज इक्वल टू एनर्जीला लिहा NH न्यू अपॉन टाइम. आलं लक्षात? याला N अपॉन टी काय? नंबर ऑफ फोटॉन एमिटेड पर सेकंड. ठीक आहे ना, N अपॉन टीला काय म्हणू शकतो मी? N अपॉन टी इज नथिंग बट नंबर ऑफ फोटॉन है ना, एमिटेड पर सेकंड. तर हे बेसिक फॉर्म्युला आहे. कोणी जर अजून इंटेन्सिटी विचारली तर एरियाने डिवाइड करून टाकाल, पण एवढं विचारलं नाही, सो जास्त डेप्थ मध्ये जात नाही मी. जे विचारलंय त्यावर फोकस करू आपण. क्वेश्चन बघा,
क्वेश्चन हे सगळे प्रिव्हियस इयर आहेत बोर्डचे, सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे, काय क्वेश्चन सर? क्वेश्चन आहे वेवलेंथ ऑफ अ इन्सिडेंट लाईट, मला वेवलेंथ दिली आहे अँगस्ट्रॉंग मध्ये बेटा. कॅल्क्युलेट एनर्जी ऑफ इन्सिडेंट फोटॉन, एकाच फोटॉनची एनर्जी पाहिजे मला, एकाच फोटॉनची. ठीक आहे, कारण इन्सिडेंट एकच फोटॉन आहे. किती दिली वेवलेंथ? 4000 अँगस्ट्रॉंग मध्ये. मग आता एनर्जी कशी काढाल तुम्ही? एनर्जी इज इक्वल टू कशी काढणार एनर्जी? सर एनर्जी इज इक्वल टू कुठला फॉर्म्युला वापरू शकतो मी? 12400 अपॉन वेवलेंथ इन अँगस्ट्रॉंग. आणि एनर्जी कशात येणार आहे? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. मग याला मी लिहू शकतो एनर्जी इज इक्वल टू 12400 अपॉन किती अँगस्ट्रॉंग आहे? 4000 अँगस्ट्रॉंग आहे इलेक्ट्रॉन वोल्ट. हे कॅन्सल. ठीक आहे, आणि हे कॅन्सल, हे 3 गेले इकडे आलं. सो 12.4 डिवायडेड बाय 4 केलं तर किती येतं? तर 3.1 येतं बेटा. सो एनर्जी किती झाली सर? 3.1 इलेक्ट्रॉन वोल्ट झाली. आलं लक्षात? असा हा न्यूमरिकल सॉल्व्ह करायचा, एकदम इझी आहे. काही आहे का याच्यात? काहीच नाही. ओके सर, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय? फाइंड द वेव्ह नंबर ऑफ फोटॉन हॅव्हिंग एनर्जी दिली आहे. वेव्ह नंबर कळतो का तुला? वेव्ह नंबर असतो बेटा, वेव्ह नंबर म्हणजे हा फॉर्म्युला असतो, दॅट इज 1 अपॉन वेवलेंथ. एका मीटर मध्ये किती वेव्हज आहे दॅट इज युअर वेव्ह नंबर, त्याला आपण 1 अपॉन वेवलेंथ लिहितो. ठीक आहे, एनर्जी दिली आहे कशात? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये, फोटॉनची. इतका सगळा डेटा दिलाय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा असा डेटा दिलेला असतो ना तेव्हा शॉर्टकट नाही वापरता येत. कुठला शॉर्टकट? मागच्या केसमध्ये मी डायरेक्ट शॉर्टकट वापरला, HC ची व्हॅल्यू 12400 वापरली है ना, आणि अपॉन वेवलेंथ अँगस्ट्रॉंग मध्ये, कारण इथे मला वेवलेंथ दिली होती अँगस्ट्रॉंग मध्ये, बाकी काही डेटा दिला नव्हता. मी शॉर्टकट वापरला, इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये आन्सर काढलं, बरोबर आहे. पण इथे तुम्हाला प्रॉपर जावं लागेल, आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील तर, कारण डेटा दिलाय. मग चला आता एनर्जीचा ओरिजिनल फॉर्म्युला E इज इक्वल टू HC अपॉन वेवलेंथ. ठीक आहे, आता बेटा एनर्जीला तुला लिहावं लागेल, कशात लिहावं लागेल सर? इलेक्ट्रॉन वोल्टचं जूल मध्ये करावं लागेल, कारण HC हा स्वतः जूल मध्ये असतो, SI मध्ये. सो 2.072 इलेक्ट्रॉन वोल्टला मी लिहू शकतो 1.6 इंटू 10⁻⁻19 इलेक्ट्रॉन वोल्ट. सो इलेक्ट्रॉन चार्जची व्हॅल्यू टाकली, इज इक्वल टू HC म्हणजे 6.63 इंटू 10⁻34 इंटू त्याच्यानंतर 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय वेवलेंथ. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा डेटा तसाही सारखा कामात पडतो बरं का. मग याचं व्हॅल्यू पाठ करून टाकायची, किती येते ती? 19.98. या दोघांचा गुणाकार येतो बेटा 19.98 19.89 इंटू 10⁻26. मी इथे लिहितो 2.072 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 इज इक्वल टू 19.89 इंटू 10⁻⁻26 असं लिहायचं. पण हे तुम्हाला पाठ पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशन पटपट होतं, बाकी काही विषय नाही, करता येतं, एवढं काही नाही. वेवलेंथ तुम्हाला 1 अपॉन वेवलेंथ पाहिजे. 1 अपॉन वेवलेंथला काय करावं लागेल? 1 अपॉन वेवलेंथला तुम्हाला हे डिनॉमिनेटर मध्ये आणावं लागेल. सो 1 अपॉन वेवलेंथ इज इक्वल टू बघा, हे -26 आहे, हे इकडे, हा -26 इकडे जाईल, +26 येईल. तो 10⁻7 यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? हे याला कॅन्सल होऊन 10⁻7 येईल. सो 10⁻7 वरती काय येईल? वरती येईल 2.072 इंटू 1.6 इंटू एवढं डिवायडेड बाय हा नंबर 19.89. लॉग वापरण्याशिवाय पर्याय नाही. ठीक आहे, त्यांची अपेक्षा पण आहे की आपण लॉग वापरावा. या आधी यांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही, याचं मल्टिप्लिकेशन येईल का करता? करून बघू बरं. 2072 आणि इथे किती बेटा? 16. ठीक आहे ना. सो हे किती येईल? 6 दुने 12, 2 1 कॅरी, 6 7 42, 43 3 4 कॅरी. सो इथे 4 येईल, 6 2 12 असं येईल. त्याच्यानंतर 2702 असं यायला पाहिजे. हे जर बघितलं तर 2 5 7 4 11 1 कॅरी 3 असं येईल. 33152. हां, कॅल्क्युलेशन करून बघा. सो हे यायला पाहिजे. मी लिहितो इथे 1 अपॉन वेवलेंथ इज इक्वल टू 3.3152 इंटू 10⁻7 अपॉन 19.89. लॉग काढताना नेहमी न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर पाहिजे, कारण मग नंतर अँटी लॉग काढताना मला सोपं होतं. कारण जर हा नंबर छोटा असला ना, वरचा आणि खालचा हा टोटल 10⁻7चा तसाही लॉग काढत नाही आपण, त्याचं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. सो हा जर लेस दॅन 1 असेल ना
तर लॉग घेऊ तर त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल, मग परत अँटी लॉग घ्यायला निगेटिव्ह नंबरचा अँटी लॉग घ्यावा लागेल, त्याचा वेगळा रूल असतो, म्हणून तसं करायचं नाही, मी लॉगच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलंय. मग सर याला काय करायचं, ॲडजस्टमेंट कर. 1 वेवलेंथ इज इक्वल टू हा 7 आहे ना बेटा, 7 मधला एक 10 कमी करा आणि याला दे, एक 10 कमी करून याला दिला तर काय येईल, एक डेसिमल इकडे शिफ्ट करा, 33.152 ठीक आहे, इंटू 10⁻6 अपॉन 19.89. आता ऐका बघा काय करायचं पुढची स्टेप. लॉग घेताना कसा घेतो आपण, 1 वेवलेंथ, नीट लक्ष दे रे बाबा, 1 वेवलेंथ इज इक्वल टू 10⁻6 तसंच लिही, ठीक आहे. आता हे असं आहे न्यूमरेटरमध्ये, हे डिनॉमिनेटरमध्ये. न्यूमरेटरमध्ये जे असतं त्याला प्लसमध्ये ॲज इट इज लिहायचं, डिनॉमिनेटरला आपण मायनसमध्ये लिहितो लॉगला. सगळ्यात पहिले मी कसं लिहितो बघा, लॉग 33.15 2 खाऊन टाकला, कारण 5 डिजिट नाही 4 डिजिट पर्यंत लॉग घ्यायचा असतो आपल्याला, ठीक आहे. मायनस हा मायनस येईल लॉग ऑफ 19.89. ओके, आणि कारण आपण लॉग घेतलाय, आपण लॉग हे नंबर फाइंड करायला घेतला आहे ना, जे काही डिव्हिजन येते, लॉग घेतल्यावर काहीतरी त्याची व्हॅल्यू येईल, मग अँटी लॉग घ्यावा लागेल तरच मला हा रिझल्ट येईल. सो इथे काय येईल बेटा, अँटी लॉग है ना, अँटी लॉग. मग आता याचा लॉग टेबल बघावं लागेल, बघता येईल का आपल्याला लॉग टेबल. सो 1 वेवलेंथ इज इक्वल टू 10⁻6, त्याच्यानंतर अँटी लॉग, याचा कसं बघायचा. सो सगळ्यात पहिले आपण याचा कॅरेक्टरिस्टिक्स बघू. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे डेसिमलच्या आधी किती जागा आहेत, 2 मधून एक गेला 1, सो 1 पॉइंट. मेंटिसा कसा बघतात, मेंटिसासाठी लॉग टेबल लागेल, बरोबर. पहिल्या दोघांना तिसऱ्यात बघायचं आणि चौथ्याला ऍड करायचं. पहिले दोघं म्हणजे 33ला तिसऱ्यात बघायचं, 1ला बघायचं. सो आधी लॉग टेबलला जाऊ. 33 कुठे आहे, 33 बघा, हे 33 दिसलं, 33ला 1 मध्ये बघायचं. 1 म्हणजे हा 0 असतो बरं का, हे 0 आणि हा 1, 5198 इथं लिहितो मी, 0.5198 डेसिमल मध्ये येतो तो, मेंटिसा आहे, ठीक आहे ना. आणि कोणाला ऍड करायचं सर, तिसऱ्याला ऍड करायचं. तिसरा म्हणजे 5 कुठे भेटेल आता, 33 मध्ये 5 बघा, 33 मध्ये 5 म्हणजे इथून सुरू करायचं या कशामध्ये, मीन डिफरन्स मध्ये. सो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6 आला, दिसला का 6. सो 6 ऍड करायचा, 6 याला जर ऍड केला तर किती येईल, याला जर 6 ऍड केला तर हा याला पाहिजे 198 प्लस 6 केला तर किती येतो, 204, म्हणजे 0.5204 आलं लक्षात, 0.5204 म्हणजे बेटा हे आलं 1.5204 मायनस याचा लॉग घ्या परत. आता याचा लॉग किती येईल, 19.89. याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती, परत एकदा 1 है ना, 2 प्लेसेस आहेत डेसिमलच्या आधी, -1 केला तर 1 येतो. आता 1989, 19ला 8 मध्ये बघायचं, 19ला 8 मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 इथे बघायचं, इथे, ठीक आहे ना, कारण 8 म्हणजे 9 असतो, तो 0 पासून चालू होतो. सो 2967 0.2967, ठीक आहे. आणि काय करायचं त्याला, 9ला ऍड करायचं, 9ला म्हणजे 9 लावावं लागेल, 19चा 9 कुठे, हा 2967चा, हा ही जे आहे ना याच्या खाली बघा, इकडे 9 म्हणजे शेवटचा असतो, हा शेवटचा असतो 9, तर तो किती होता, 19 होता, बरोबर ना, 19 होता. सो प्लस 19, तर हे किती येतं, 67 प्लस 19 केलं तर किती येतं, 77 87 86, 0.2986, ठीक. सो याला इथे काय येईल, 2986. याचा वजाबाकी करा, किती येतं, 1 वेवलेंथ इज इक्वल टू 10⁻6 अँटी लॉग. याचं वजाबाकी केलं तर किती येईल, 4 मधून 6 गेले, 14 मधून काय 6 गेले, किती आलं बेटा, 8 आलं है ना, 8. त्याच्यानंतर 10 मधून 8 म्हणजे 9 मधून 8 गेले, 1 आलं, ठीक. त्याच्यात 12 मधून 9 गेले 3, आणि म्हणजे इथे 2 आलं, 5 मधून 2 गेले इथे तर परत 2 आलं, आणि इथे 0 आलं. सो 0.2218. याचा अँटीलॉग घ्यायचा, अँटीलॉग साठी मी नियम सांगितले तुम्हाला व्हिडिओमध्ये, सेपरेट व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये चेक करा. 10⁻6 अँटीलॉग म्हणजे 0.22. आता याचा कॅरेक्टरिस्टिक्स काय, कॅरेक्टरिस्टिक्स असतो याचा 0 आहे ना, हा 0 आहे, म्हणजे 10⁻0 + 1 असा फॉर्म्युला आहे, 10⁻c + 1 दिलाय मी, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय येतं, त्याच्यानंतर पुढे अँटीलॉग मध्ये बघावं लागेल, पहिल्या दोघांना तिसऱ्यात बघायचं. 22ला अँटीलॉगच्या टेबलमध्ये जा, 22 कुठे गेला, हा लॉग असेल ना, हा ठीक आहे, अँटीलॉगला जा. 22ला कशात बघाल तुम्ही, 22ला बघावं लागेल 1 मध्ये,
22ला 1 मध्ये हा 0 आहे बरं का, हा 1 म्हणजे 1663. 1663 कुठं लिहू मी आता लिहायला जागा नाही, ठीक आहे. 0.1663 आणि कोणाला ऍड करायचं, 8ला ऍड करायचं. सो 22 मध्ये 8ला ऍड करा. 8 कुठे येईल, तर 8 कुठे येईल, हा 22 आहे. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इथे यायला पाहिजे 169. नाही हा नाही, इथं का बघतोय मी, आपल्याला मेन डिफरन्स मध्ये बघावं लागेल है ना. सो हा 10 आहे, 10 9 8 हा 3 येईल बघा, 3 ऍड करावं लागेल. 3 ऍड करावं लागेल, कुठे गेलं, 3 ऍड केलं तर किती येईल बेटा, हे 0.1666. ठीक. सो इथे काय यायला पाहिजे, 0.1666 असं काहीतरी यायला पाहिजे. बरोबर आहे का माझं, 100% बरोबर आहे. ठीक आहे. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल तर हे किती येईल, 1 वेवलेंथ जो की आहे वेव नंबर इज इक्वल टू किती आला बेटा, 10⁻1. याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहा 1.66 इंटू 10⁻6 आणि याचं काय युनिट येईल, पर मीटर येतं, हे मीटरची पॉवर -1. 1 वेवलेंथ म्हणून एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील न्यूमरिकलला. बघा एवढं सगळं मी तुम्हाला लॉग टेबलचा वापर करून दाखवलाय, वेळ लागला तरी पूर्ण कॅल्क्युलेशन करून दाखवलंय. प्रत्येक प्रश्नाला नाही करणार, काही प्रश्नांना करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. ठीक आहे. काय असतो फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तर सगळ्यात पहिले माझ्याकडे अशी काहीतरी मेटल प्लेट असते है ना, ही मेटल प्लेट आहे आणि इथून काय आलं बेटा, इथून फोटॉन आला. फोटॉन किती एनर्जी घेऊन आला, एच न्यू फोटॉन एनर्जी घेऊन आला सर. आणि काहीतरी याचं काहीतरी वर्क फंक्शन असतं या मेटल प्लेटचं. ठीक आहे. तर ही जी एनर्जी आहे मायनस वर्क फंक्शन, सपोज फोटॉन 100 रुपये घेऊन आला है ना, इलेक्ट्रॉनला बाहेर निघायचं होतं पण इलेक्ट्रॉनच्या घरच्यांनी त्याला 40 रुपयाचा त्रास दिला, म्हणजे इलेक्ट्रॉनकडे किती रुपये उरले, 60 रुपये उरले. दॅट 60 रुपीज इज नथिंग बट व्हॉट, 60 रुपीज इज नथिंग बट कायनेटिक, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. हेच असतो फोटो इलेक्ट्रिक. येस, त्याचं इक्वेशन माहिती पाहिजे बाळा तुला. सो एच न्यू येणाऱ्या फोटॉनची एनर्जी इज इक्वल टू वर्क फंक्शन, याला वर्क फंक्शन म्हणतो, प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. परत एकदा आपण HC ला याला कसं लिहू शकतो, एच न्यूला याला लिहायचं असेल तर असं लिहा HC/λ. ठीक आहे. याला बघा आता याला लिहायचे भरपूर सारे प्रकार आहेत है ना, तुम्हाला जसं पाहिजे तसं लिहू शकतो. मी वेगवेगळे इक्वेशन लिहितो बघा, असं लिहू शकतो HC/λ इज इक्वल टू फाय नॉटला काय लिहू शकतो मी, HC/λ नॉट. अरे लिहू शकतो की नाही, येस सर लिहू शकतो है ना, ती पण एनर्जी बेटा, एनर्जीला HC/λ नॉट लिहू शकतो, प्लस के मॅक्स हा फॉर्म्युला येतो. कुणाला असं नाही आवडला फॉर्म्युला तर तुम्ही फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये लिहा. हे फ्रिक्वेन्सी ना, याला परत फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये कसं बघा, इथं फ्रिक्वेन्सीच्या टर्म मध्ये परत लिहितो एच न्यू इज इक्वल टू वर्क फंक्शनला कसं लिहितो आपण, वर्क फंक्शनला लिहू शकतो एच इंटू न्यू नॉट. न्यू नॉट काय असतं सांगतो मी तुम्हाला काय असतं, प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ठीक आहे सर. सर हे काय लिहिलंय तुम्ही, सांगतो सगळं सांगतो, थांबा. तर बेटा काहीतरी मिनिमम फ्रिक्वेन्सी असते है ना, मिनिमम फ्रिक्वेन्सी असते, ज्या फ्रिक्वेन्सीच्या पुढेच, ज्या फ्रिक्वेन्सीचा जो फोटॉन आहे ना त्याच्या पुढचा फोटॉन असला ना तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो, अन्यथा होत नाही. ठीक आहे. तर त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला जिथे ज्याच्या पुढे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होतो त्याला आपण थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणतो. काय म्हणतो सर, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी असा शब्द दिसेल तुम्हाला, थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. त्याच्यानंतर लॅम्डा नॉट काय सर, लॅम्डा नॉट म्हणजे बघा कसं आहे, फ्रिक्वेन्सी वाढवली तर फोटॉनची एनर्जी वाढते, म्हणजे एका मिनिमम फ्रिक्वेन्सी नंतरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट येईल, कारण फोटॉन तेवढी एनर्जी देऊ शकेल त्या इलेक्ट्रॉनला. बरोबर. पण वेवलेंथचं उलट असतं, वेवलेंथ वाढवल्यावर काय होती, फोटॉनची एनर्जी कमी होते. म्हणजे छोटी वेवलेंथ ते खूप हाय एनर्जीचा फोटॉन आहे, मोठी वेवलेंथ आहे तर सर मोठी वेवलेंथ तर लो एनर्जीचा फोटॉन येईल. सो ती वेवलेंथ ज्याच्या पुढे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होऊ शकत नाही त्याला आपण लॅम्डा नॉट म्हणतो, किंवा दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज कट ऑफ वेवलेंथ. हे फॉर्म्युले कळाले तुम्हाला सर 100%. पुढे सांगतो अजून काय फॉर्म्युला आहे. ठीक आहे. बाकी तुम्ही याला जर तुम्हाला कोणी विचारलं हे जूल मध्ये, जर तुम्हाला कोणी इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये केलं तर 12400/λ इन एंगस्ट्रॉम. ठीक आहे. अजून एक असतो फॉर्म्युला कसला सर, स्टॉपिंग पोटेन्शियलचा. स्टॉपिंग पोटेन्शियल ज्याला मी व्ही नॉट म्हणतो. म्हणजे मी किती वर्क डन करावं एखाद्या इलेक्ट्रॉनवर, सो दॅट त्या इलेक्ट्रॉनची जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ती 0 व्हावी.
ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही असं लक्षात ठेवा, स्टॉपिंग पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ई इंटू व्ही नॉट. इलेक्ट्रॉनवर वर्क डन म्हणजे चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. सो स्टॉपिंग पोटेन्शियलला कसं लिहू शकतो मी, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी डिवायडेड बाय इलेक्ट्रॉनचा चार्ज. काही गडबड आहे का तुला? सर काही गडबड नाही, कळालं? ओके सर, कळालं. चला, एवढे फॉर्म्युले बास आहे. क्वेश्चन बघू आपण. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन फॉर अ मेटल सरफेस दिले आपल्याला. वर्क फंक्शन दिले कशात दिले? जूल मध्ये दिले. लाईट ऑफ वेवलेंथ किती दिलं बेटा? 5000 एंगस्ट्रॉम. इन्सिडेंट ऑन द सरफेस ऑफ मेटल विल देअर बी फोटो इलेक्ट्रिक इमिशन. ते म्हणतायत फोटो इलेक्ट्रिक एमिशन होईल की नाही सांगा. डेटा दिलाय का नाही दिलाय, शॉर्टकट वापरू, लोड घेऊ नको. ऐक जरा, आपल्याला बेटा वर्क फंक्शन दिले. वर्क फंक्शन किती दिले सर? 3.84 इंटू 10⁻⁻19 जूल. ठीक आहे. येणाऱ्या फोटॉनची एनर्जी किती आहे? एच न्यू. याला काय म्हणतो आपण? एच न्यू ला कसं लिहू शकतो मी? एच न्यू ला लिहा सर तुम्ही, कारण ते एंगस्ट्रॉम मध्ये दिलंय ना, है ना. तर मग मी कसं लिहू शकतो? याला आपण म्हणतो एनर्जी ऑफ इनकमिंग फोटॉन. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तेव्हा होतो जेव्हा ही एनर्जी मोठी असते कोणापेक्षा? वर्क फंक्शन पेक्षा. बरोबर आहे? येस सर. तर बेटा या एनर्जीला मी ई म्हणतो, ई. तर ई ला मी असंही लिहू शकतो, ई इज इक्वल टू 12400 अपॉन वेवलेंथ इन एंगस्ट्रॉम. ठीक आहे. इलेक्ट्रॉन वोल्ट, शॉर्टकट, कारण एंगस्ट्रॉम मध्ये मला वेवलेंथ दिली आहे. तर मग इथं काय लिहू शकतो मी? 12400 डिवायडेड बाय 5000. ठीक आहे ना, 5000. आणि हे इलेक्ट्रॉन वोल्ट आहे म्हणजे इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल असेल. असं यासाठी केलं कारण मला कम्पेअर करता यावं. आलं लक्षात? आता याला मल्टिप्लिकेशन वगैरे करावं लागेल तुम्हाला. सो बघा, हे तर -19 तसंच राहू दे. 1 2 3 1 2 आणि 1 2 3 है ना, म्हणजे असं. सो आता इथे किती? सो इथे यायला पाहिजे 12.4 इंटू 1.6 अपॉन 5. याला करा बरं, याला कसं येईल? आता याला जर इंटू 2 केलं तर 10 आणि 10. हे बघा मी माझ्या वेने कॅल्क्युलेशन करतो, तुम्ही तुमचं करा. सो इंटू 2 आणि इंटू 2 केलं तर इथे येते हे 32 येईल, है ना. हे किती बेटा? 5 1 5 आणि इथे येईल 0.32. ठीक आहे ना, 0.32. सो 0.32 12.4 इंटू 0.32 इंटू 10⁻⁻19. याचं कॅल्क्युलेशन करा, किती येतं? सो हे किती येणार आहे? तर हे किती? 124 आणि 32 ना, 124 आणि 32 है ना. 4 दुने 8, 2 2 4 आणि 1 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 त्रिक 12, 1 गेलं, 3 दुने 6, 6 आणि 1 7 आणि हा 3. ठीक आहे. सो 8 6 9 3. ठीक आहे. 3.968 काहीतरी येते बघा. किती येते हे? हे येतं बेटा 3.968 इंटू 10⁻⁻19 जूल. सो मी असं म्हणू शकतो, मला सांग कोण मोठं आहे बेटा? हे मोठं आहे का हे मोठं आहे? सर हे मोठं आहे. ठीक आहे. सर मी म्हणतो E is greater than phi naught, है ना. Therefore photoelectric emission काय होणार आहे सर? होणार आहे म्हणजे will take place. कळालं तुम्हाला? येस सर. पुढे जाऊ. पुढे बघा, पुढे आता परत लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन आहे, ते तुम्ही करायचं. आता असं करत गेलो तर माझं लेक्चर कधीच संपणार नाही. ठीक आहे, लक्ष द्या. अ थ्रीशोल्ड वेवलेंथ ऑफ अ सिल्वर, वेवलेंथ दिली मला. कॅल्क्युलेट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, काय विचारलं बेटा? केई मॅक्स विचारली आहे. इलेक्ट्रॉन वोल्ट कशात विचारली? इलेक्ट्रॉन वोल्ट. हे पण लक्षात ठेवायचं. फोटो इलेक्ट्रॉन इफेक्टेड वेन अल्ट्राव्हायोलेट वेवलेंथ फॉल्स ऑन इट. फॉल्स ऑन इट म्हणजे ही येणारी वेवलेंथ दिली, येणारी. ठीक आहे. ऑल्सो कॅल्क्युलेट स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल पण विचारले. ऐक जरा मी काय म्हणतोय. फॉर्म्युला काय वापरशील? गिवन बिवन ते लिहित बस. ते बोर्डात जसं लिहितं ते सगळं लिहित बस, ते तुमचं काम आहे. मी काय म्हणतो, मी हा फॉर्म्युला वापरेल आता. कुठला? 12400 अपॉन लॅम्डा इन एंगस्ट्रॉम. ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये येणार, बरोबर आहे का? निश्चितपणे हे कशात असेल सर? इलेक्ट्रॉन वोल्टमध्ये. इज इक्वल टू, इथे पण लिहितो मी 12400
अरे ती HC आहे ना, HC ला 12,400 टाकलं, 12,400 डिवायडेड बाय बेटा इथे वेवलेंथ आणि इथे लेमडा नॉट, कट ऑफ वेवलेंथ. ठीक आहे, सांगितलं होतं. येस सर. आणि ते अँगस्ट्रॉंग, हे सुद्धा इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. आणि प्लस कायनेटिक एनर्जी आहे, जी कायनेटिक एनर्जी आहे त्याला मी काय लिहू शकतो, Ke मॅक्स असं लिहू शकतो. येस सर. बोर्डमध्ये लिहिताना तुम्ही आधी शिस्तीत लिहा यार, पहिले नॉर्मल इक्वेशन लिहा, नंतर अशी इक्वेशन लिहा. ठीक आहे, ओके. आता आपल्याला कायनेटिक एनर्जी ही कशात पाहिजे सर, ही पण इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये पाहिजे. तेच म्हणतायत ना इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये सांगा, तर मी इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये लिहितो, काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये लिहिलं तर हे युनिट तसंही कॅन्सल होऊन जाईल है ना. आपल्याला म्हणजे मला काय म्हणायचंय, थांबा 1 मिनिट, असं लिहायची गरज नाही आहे. Ke मॅक्सला Ke मॅक्स राहू द्या. जे काही आन्सर येईल ते ऑब्व्हियसली कशात येईल, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये येईल ना, जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला काय सांगतोय बेटा, याला इकडे कर, इथे केलं तर काय येईल सर, 12,400 कॉमन निघेल. 1 अपॉन लेमडा, लेमडा किती आहे दिलाय का मला. आता कुठला लेमडा आहे सर, कुठला लेमडा, येणारा लेमडा कुठे, फॉल्स ऑन इट म्हणजे हे 2,600. ठीक आहे, सो 2,600 मायनस 1 अपॉन हे किती बेटा, 3,800. ठीक, पण हे अँगस्ट्रॉंग मध्ये होतं ना, अँगस्ट्रॉंग म्हणजे काय सर, 10 पॉवर -10 आहे. हे किती होतं, 10 पॉवर -10 आहे. पण करायची गरज आहे का कन्वर्जन, नाही का, कारण आपल्याला अँगस्ट्रॉंग मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. आलं लक्षात. ठीक आहे ना, कारण ही एनर्जी तशी कशात आहे बेटा, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. तर मग आता एवढं आलं तुला, तर तुला Ke मॅक्स पाहिजे. मग आता हे करून घ्या, हे किती येईल, 3800 - 2600 किती होतं, 3800 - 2600 म्हणजे 1200. सो 1200 इंटू 12400 डिवायडेड बाय 2600 आणि हे किती येईल बेटा, 3800. हे आलं Ke मॅक्स. मग आता हे कॅल्क्युलेट करा, हे किती येतं, 1 2 हे गेले इकडे गेलं. ठीक आहे, इथे येतं 13, इथे येईल 6, इथे परत 19. ठीक आहे, आणि इथे किती येतं, 62. सो 62 इंटू 6 काय यायला पाहिजे, 62 इंटू 6, 6 जा किती 36, 360 म्हणजे हे किती यायला पाहिजे बेटा, हे यायला पाहिजे सर 372, 372 डिवायडेड बाय हा नंबर किती आहे 19, 190 प्लस 19 इंटू 3 किती असतं 57 म्हणजे 247 है ना, 247 यायला पाहिजे. चेक करा, 247 इज इक्वल टू Ke मॅक्स. आता याचं जर आन्सर नाही आलं तर लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन करून बघा. करून देऊ का, चला जाऊ दे, मलाही मजा यायला लागली लॉग टेबल करायला. तर बघा, पहिले काय करायचं, एंटी लॉग त्याच्यानंतर लॉग ऑफ 372 मायनस लॉग ऑफ 247 हे असं कॅल्क्युलेशन येतं. ठीक आहे ना, याचा लॉग काढून घेतला म्हणजे नंबर मला कळाले काय, नंतर फायनल अँटी लॉग काढायचं इज इक्वल टू Ke मॅक्स. आता बघा बरं कसं करायचं लॉग टेबल. सगळ्यात पहिले कॅरेक्टरिस्टिक्स, एंटी लॉग याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे सर, याचा कॅरेक्टरिस्टिक्स बेटा डेसिमल इकडे. आता इथे डेसिमल कुठे दिसायला लागला, इथे डेसिमल आहे. इथे सगळ्यात शेवटी डेसिमल आहे, काही नाही म्हणजे डेसिमलच्या आधी 3 म्हणजे इथे किती 2 बरं का, 2 दोघांना तिसऱ्यात बघायचं म्हणजे 37ला 2 मध्ये बघायचं. लॉग टेबलला जा, 37 कुठे रे बाबा आमचा, 37ला कशात बघतो 2 मध्ये, 37ला 0 1 2 किती आलं, हे 2 मध्ये बघितलं तर किती आलं 5705. बाकी चौथा आहे का ऍड करायला, अरे दुसऱ्या दोघांना तिसऱ्यात बघायचं, चौथा ऍड करायचा आहे का, नाहीये. मग इथे येईल 5702 होतं ना, 37चं 2, 37चं 0 1 2, अरे 37चं 2 होतं का, ते काय होतं 37चं 2 होतं बरोबर. तर हा 37 आहे, 0 1 2 5705 होतं. ठीक आहे, मायनस इथे काय बेटा 24, इथे परत एकदा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे सर 2 आहे, डेसिमलच्या आधी 3 आहे, 2 आहे बरोबर आहे का, 2 आहे. पुढे काय करायचं, 24ला 7 मध्ये बघायचं, दोघांना तिसरं आहे, 24ला 7 मध्ये बघा बरं, 24ला 7 0 1 2 3 4 5 6 7, 24ला 7 मध्ये 3927 किती येतं सर 3927. मग आता हे किती आलं, हे याला मायनस करावं लागेल तुम्हाला. आता 2 2 कॅन्सल होऊन जाईल, त्याला किती 5 मधून 7 गेले, इथे 8 आलं है ना, 8 आलं, 10 मधून 2 गेले 8 आणि इथे बेटा 7 आणि इथे किती आलं सर 7 17 मधून 16 मधून 9 गेले, पुन्हा एकदा 7
आणि पुन्हा इथे 3 आहे, इथे 5 आहे है ना. 5 मधून 3 गेले 2, म्हणजे इथे 1 आणि 0. ठीक आहे ना, असं काहीतरी 0.1778 अँटीलॉग 0.1778 ठीक इज इक्वल टू किती येतं 1778. याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे 0 आहे, म्हणजे 10⁻0 + 1. आणि इथे किती येतं, दोघांना तिसऱ्यात बघायचं आणि चौथ्याला ऍड करायचं. लॉग टेबलमध्ये जा, अँटी लॉग टेबलमध्ये. तर 17ला जा, आधी 17ला जा. 17ला गेल्यानंतर कुठे आधी परत एकदा 7 मध्ये जावं लागेल. तर 0 1 2 3 4 5 6 7 1503 इथं लिहितो 1503. अरे काय मार्कर आहे राव, 15 इथं लिहितो, जाऊ द्या. 1503 आणि हा काय आहे 8 आहे 8. तो 17 मध्ये 8 बघा, 17 मध्ये 8 म्हणजे कुठे येईल, हा येईल है ना. हा 9 असतो, हा 8 असतो बेटा है ना. हा 8 आहे, म्हणजे किती आलं पाहिजे ते 3 आलं पाहिजे. सो इथे 3 ला ऍड केलं तर किती येईल 1503. सो 1506 मी डायरेक्ट लिहितो आता 01506 01506. ठीक आहे, याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल 1.506. हे कशात येईल इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये. हे आलं काय कायनेटिक एनर्जी, ही कायनेटिक एनर्जी आली. पण तुम्हाला काय विचारलंय त्यांनी तुम्हाला अजून विचारलंय स्टॉपिंग पोटेन्शियल. स्टॉपिंग पोटेन्शियल कसं काढतो आपण, कायनेटिक एनर्जी आली ना इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये, तो स्टॉपिंग पोटेन्शियल काय सांगितलं होतं मी तुम्हाला. स्टॉपिंग पोटेन्शियल असतं V0 इज इक्वल टू KE, जे काही कायनेटिक एनर्जी असेल डिवायडेड बाय E. तो हे जर तुम्ही केलं तर इलेक्ट्रॉन E कॅन्सल होऊन जाईल 1.506 व्होल्ट. दिस इज द करेक्ट आन्सर. एक गडबड झाली इथे. काय गडबड झाली, इथे त्यांनी परत डेटा दिला होता, म्हणजे मला हा डेटा वापरणं आलं होतं. ठीक आहे का, मी इथे अप्रॉक्सिमेशननी केलंय. पण बोर्डवाले खडूस थोडे मार्क कापू शकतात, थोडाफार अर्धा वगैरे मार्क कापू शकतात. बघा आन्सर किती आलं आपलं 1.06506. ते आन्सर बरोबर असेल, पण काहीतरी फरक असेल, थोडाफार एकदम थोडाफार. तर तुला काय करायचंय शहाण्या बाळासारखं, इथे 12,400 न लिहिता 12,400 न लिहिता HC ली प्रॉपर जसं मागे केलं होतं का आपण, H आणि C ची व्हॅल्यू टाकायची. किती ते HCचं प्रॉडक्ट किती येतं तुला माहिती आहे 19.89 × 10⁻26 वगैरे जे काही येतं. आणि खाली वेवलेंथ अँगस्ट्रॉंगमध्ये ना, वेवलेंथ अँगस्ट्रॉंगमध्ये दिले, त्याला कशात कन्वर्ट करशील मीटरमध्ये कन्वर्ट करशील, म्हणजे 10⁻−10 आणि मग सॉल्व करा, तरी सुद्धा आन्सर येईल, आसपास येईल. ठीक आहे, करून घ्या. उद्देश काय तुम्हाला लॉग टेबलचे कॅल्क्युलेशन सांगणं. ठीक आहे, चला पुढे काय सर, पुढे बेटा फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन दिलंय, थ्रीशोल्ड वेवलेंथ. काय विचारली, थ्रीशोल्ड वेवलेंथ विचारली. तर वर्क फंक्शन देऊन ठेवले, म्हणजे फाय नॉट दिलंय. फाय नॉट काय असतो, आता फाय नॉटला कसं लिहू शकता, आता काही डेटा दिला नाही, काही डेटा आता इथे दिलेला नाही दिसतोय मला. सो फाय नॉटला असं लिहू शकतो 12,400 अपॉन लेमडा नॉट अँगस्ट्रॉंग मध्ये, आणि हे इलेक्ट्रॉन व्होल्ट येतं, बरोबर आहे, इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये असेल. तर आता हे वर्क फंक्शन किती दिले मला 4.2. सो 4.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इक्वल टू 12400 अपॉन वेवलेंथ है ना, आणि हा तर अँगस्ट्रॉंगमध्येच येईल जे काही येईल, आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट. तर हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. ठीक आहे, मग आता काय उरलं, काही उरलं नाही. सो वेवलेंथ माझ्याकडे आली बेटा, वेवलेंथ आली 12400 अपॉन 4.2. आता हे कॅल्क्युलेशन करू शकता का, करू शकता, एवढा काही विषय नाही आहे कॅल्क्युलेशनमध्ये कायच आहे. ठीक आहे ना, ह्याला काय करू शकता तुम्ही जर याला मी हे केलं तर 4.2 ना, तर 4.2 आणि इथे केलं तर इथे किती येईल, इथे येईल 42 इंटू, ठीक आहे याला असं लिहू आपण 12. कुठे गेले ते 12.4 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 4.2. आता हे अप्रॉक्सिमेटली लिहितो बरं का, मी अप्रॉक्सिमेटली लिहितो, तुम्ही याला व्यवस्थित करा. 4 त्रिक 12 म्हणजे जवळजवळ अप्रॉक्सिमेटली लिहितो मी 3च्या आसपास असेल है ना, हे 3च्या आसपास असेल. 3 × 10⁻³ पण आन्सर कशामध्ये येईल, हे अँगस्ट्रॉंगमध्ये येईल. ठीक आहे, सो त्यानुसार तुम्ही त्याला व्हॅरी करून घ्या. मग त्याला मीटरमध्ये करायचं असेल तर जवळजवळ याला करा, तर 3 × 10⁻³ इंटू 10⁻−10 आणि मीटर असं येईल. म्हणजे जवळजवळ 3 × 10⁻³ किती यायला पाहिजे इथे 10⁻−7 मीटर असा आन्सर यायला पाहिजे. पण तुम्ही जवळजवळ नाही करायचं, तुम्ही याला एक्झॅक्ट सॉल्व करा, एक्झॅक्ट याचं डिव्हिजन करा, बघा किती येतं. ठीक आहे ना, डिव्हिजन येऊन जाईल याचं, एवढं काही प्रॉब्लेम नाही. चला, लाईट ऑफ वेवलेंथ 3000 अँगस्ट्रॉंग फॉल ऑन द मेटल सरफेस हॅव्हिंग वर्क फंक्शन इतकं, कॅल्क्युलेट द मॅक्सिमम वेलॉसिटी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन. काय विचारलंय आता यावेळेस, मॅक्सिमम काय वेलॉसिटी. आता इथे पण डेटा देऊन ठेवलाय बघा,
एवढा वेडा वाकडा डेटा देऊन ठेवला आहे. तर पटपट करू आता 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 काही आपल्याला टेन्शन नाही. वर्क फंक्शन इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिले. सो मी लिहितो बेटा आता काय लिहितो, HC अपॉन लॅम्डा इज इक्वल टू, आपण काय करू आता, HC अपॉन लॅम्डा इज इक्वल टू जे काही माझं वर्क फंक्शन आहे प्लस हाफ इंटू एम इंटू व्ही मॅक्सचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आहे माझ्याकडे, राईट. आता पटपट करायचं. HCचं प्रोडक्ट किती असतं, HCचं प्रोडक्ट असतं तुम्हाला सांगितलं होतं मी 19.89 है ना, 19.89 इंटू 10⁻⁻26 डिवायडेड बाय वेवलेंथ. वेवलेंथ दिली आपल्याला, वेवलेंथ किती दिली सर, 3000 अँगस्ट्रॉंग, म्हणजे 3000 इंटू 10⁻⁻10 इज इक्वल टू वर्क फंक्शन. वर्क फंक्शन कशात दिले मला, इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्याला जूलमध्ये करा. 2.3 इंटू 10⁻1.6 इंटू 10⁻⁻19 प्लस हाफ इंटू मासला तसंच राहू द्या सध्या, व्ही मॅक्सचा स्क्वेअर. इथपर्यंत आलो आपण, आलो सर. आता हे बघा बरं, हे 1 2 3 हे किती आहे बेटा, -7. वरती जेव्हा -7 जाईल तर हा -19 होऊन जाईल. हे काय होऊन जाईल, -19. 26 मधून 7 गेले, -19 होऊन जाईल. म्हणजे इथे काय येणार आहे, 19.89/3 हे किती येतं, 19.89/3 केलं तर तो 3 कॅन्सल होऊन जाईल. 6.63 यायला पाहिजे, हा 3 आहे ना बेटा, हे कॅन्सल होऊन जाईल. 6.63 इथे लिहितो बघा, 6.63 ठीक आहे, इंटू 10⁻⁻19 हे वरती जाऊन 19 होईल मायनस, आणि इथे मायनस, याला मायनस करा. 1.6 इंटू 2.3 इंटू 10⁻⁻19 इज इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही मॅक्सचा स्क्वेअर. आता हे जे आहे हे कॅल्क्युलेशन कसं करणार, आता तुम्हाला या दोघांचा गुणाकार करावा लागेल. 1.6 इंटू 2.3 ठीक आहे, करता येईल का, किती येईल बघू बरं आपण. 10⁻⁻19 कॉमन काढा, 10⁻⁻19 कॉमन काढलं ठीक आहे. त्याच्यानंतर हा 2 इथं मल्टिप्लिकेशनला घेऊन टाकू, हा 2 इथे आला मल्टिप्लिकेशनला, हा 2 इथे आला मल्टिप्लिकेशनला, आणि याच्यानंतर इथे किती येईल सर, इथे बेटा येतं 6.63 मायनस या दोघांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार किती येईल आता. सो 6 त्रिक 18, मग ह्याला असं इथे करून टाकू 16 आणि 23 ठीक आहे ना. 6 त्रिक 18, 1 झालं 3 आणि 3 1 4 ठीक आहे ना. 6 2 12, 1 2 1 2 आणि हे 3, म्हणजे हे किती झालं 8 6 3 3 6 8 ठीक आहे. 3 6 8 म्हणजे हे जवळजवळ येईल 3.68 ठीक. आणि डिवायडेड बाय हे मास, इलेक्ट्रॉनचा मास दिला असेल बघा, इलेक्ट्रॉनचा मास 9.1 इंटू 10⁻31 हे SI मध्येच राहू द्या. हे आला बेटा व्ही मॅक्सचा स्क्वेअर. आता ऐका जरा, हा -31 हा कापा, इथे गेल्यावर किती होईल, 31 मधून 19 गेले तर किती होतात, 31 मधून 19 गेले तर होतात सर 10⁻11. बरोबर म्हणतोय का मी, 10⁻11 नाही, 10⁻12. आलो इथपर्यंत, आलो. त्याच्यानंतर याला हे करा, 6.63 मायनस हे किती येणार आहे, हे किती येणार आहे बघा बरं, 2 इंटू 10⁻12 ठीक आहे. 6.63 मायनस 3.68 म्हणजे हे येईल 3 पॉईंट नाही, किती यायला पाहिजे, 2.95 येते का, 2.95 येते का, हा बरोबर आहे 2.95 अपॉन 9.1 अपॉन किती येतं सर, 9.1 बरोबर आहे, अपॉन 9.1 आणि ह्याचा रूट येईल व्ही मॅक्स. आता ऐक, पुन्हा एकदा ऐक, 10⁻12 ला बाहेर काढ बेटा, 10⁻12 ला बाहेर काढ. एक काम करायचं, इथे परत एकदा तोच प्रॉब्लेम आहे, न्यूमरेटर मस्ट बी ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. थोडासा जुगाड करतो, ऐका जरा. इथे बघा हा 2.95 इंटू आहे ना, हा 10, एक काम करू आपण, इथे असं कसं सांगू तुम्हाला मी, असं करू आपण, याला असं लिहितो बघा, याला मुद्दाम असं लिहिलं बरं का, थोडंसं यायला पाहिजे तुम्हाला, 10⁻2 इंटू 10⁻10 असं यासाठी लिहिलं की 10⁻10 ला मी बाहेर काढू शकतो. आता 10⁻10 ला बाहेर काढले तर 10⁻5 ठीक आहे, 10⁻5. आणि मग कशाचा रूट घ्यायचा आहे, या सगळ्याचा रूट घ्यायचा आहे. हा किती आहे, 200 म्हणजे इथे 100 आहे, 295 इथे, अरे इंटू 10⁻2 म्हणजे इथे 100, 295 इंटू 2 केलं तर किती येतं, 295 इंटू 2 केलं तर किती येतं, 590. सो 590 अपॉन 9.1 ठीक आहे, ची पॉवर किती बेटा, हाफ. याचा काय करायचं आता, याचा लॉग घ्यायचा. काय करायचं, लॉग घ्यायचा. कसा घ्यायचा बघा, आता करून दाखवतोय ना. इथपर्यंत आलो तर कशाला सोडायचं आपण, आता याला करून टाकू.
व्ही मॅक्स इज इक्वल टू 10⁵ किती होतं ते होतं 590/9.1. ठीक आहे ना. तर आता सगळ्यात पहिले बघा कसं करायचं. सगळ्यात पहिले बाहेर एंटी-लॉग येतो तुम्हाला माहिती आहे. येस सर, हे तुम्ही सांगितलं होतं. आता बेटा हा जो पॉवर हाफ आहे ना तो इथे मल्टिप्लिकेशनला येईल. हाफ आहे ना तो मल्टिप्लिकेशनला येईल. म्हणजे कसा, इथे हाफ येईल. ठीक आहे, इथे हाफ येईल. त्याच्यानंतर बघायला गेलं तर हा दिस मायनस दिस येईल लॉगमध्ये. कसं मी लिहितो बघा, लॉग 590 मायनस लॉग ऑफ 9.1. बरोबर आहे. येस सर, हे झालं. आता परत एकदा लॉग टेबल वापर करू आपण. लॉग टेबलचा वापर करा. किती येतं. सो सगळ्यात पहिले 10⁵ एंटी लॉग 1/2 लॉग ऑफ. सो दोघांमध्ये सो याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती आहे, 3 आहे ना. 3 मधून एक गेला 2, डेसिमलच्या आधी 3, सो हे 2 आहे. 2 पॉईंट मेंटिसा दोघांना तिसऱ्यात बघायचं. सो 59 59ला 0 मध्ये बघा बरं. लॉग टेबल कुठे, हा चला लॉग टेबल 59ला 0 मध्ये. 59ला 0 मध्ये हा किती येते, 7709. तो 7709, कारण बाकी याच्याकडे काही नाही आहे ना. त्याच्यानंतर ऍड करायला चौथा काही नाही आहे. पुढे इथे बघा दोघांना तिसऱ्यात बघायचं. तिसरा म्हणजे 0त बघावं लागेल, काहीच नाही ना, 0त बघावं लागेल. याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल तर डेसिमलच्या आधी 1 म्हणजे इथे 0 पॉईंट. सो दोघांना तिसऱ्यात म्हणजे 91ला कशात बघावं लागेल, तिसरा म्हणजे 0, 9590. आता काय करायचं पुन्हा, आता या दोघांचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. तर हे किती येईल, सो 10⁵ एंटी लॉग 1/2 या दोघांचं जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं तर किती यायला पाहिजे, 9 ना. 9 मधून 0 गेला तर 9, हा 9 येईल. परत 0 मधून 10 मधून 9 गेला तर इथे 1 आणि याच्यानंतर 7 मधून 5 गेला तर 2, परत एकदा 1, मग 7 मधून 9 गेला तर 17 मधून 9 गेला. किती होतं 17 मधून 9 गेल्यावर, 9 10 8 आणि 2 आणि नंतर 2 मधून गेलं तर 1, असं काहीतरी येईल है ना. 1.88. आता याला जर बाय 2 केलं, तर किती येईल. याला एक काम करा, याला अप्रॉक्सिमेटली काय करा ना, बाय 2 करायला 8119 आहे ना, तर 8120 घेऊन टाका. एवढं फरक पडत नाही है ना. 8120 मी असं लिहितो, 1.8120. तर याला बाय 2 केल्यावर किती येईल, याला बाय 2 केल्यावर येईल सर 1.8 ना, म्हणजे 0.9 आणि त्याच्यानंतर 120/2 म्हणजे 6 है ना, 60 म्हणजे 0.9060. ठीक आहे. 10⁵ एंटी लॉग 0.9060 असं काहीतरी यायला पाहिजे. आता परत याचा कॅरेक्टरिस्टिक्स किती बेटा, याचा कॅरेक्टरिस्टिक्स आहे सर 10⁻0+1 येईल. 0 आहे कॅरेक्टरिस्टिक्स, 0+1 असतो. त्याच्यानंतर अँटी लॉगला पहिल्या दोघांना तिसऱ्यात बघायचं, चौथ्याला ऍड करायचं. सो 90ला 6 मध्ये बघायचं. कुठे गेलो सर आपण, 90ला 6 मध्ये बघायचं. 90ला 6 मध्ये 0 1 2 3 4 5 6 8054 आणि नंतर 0 ला ऍड करायचं. 8054 आणि 0 ला ऍड करायचं. सो हा 0 म्हणजे 2 आहे. सो 8054 + 2 केलं तर किती येईल, 8056. सो इथे येईल 0.8056. तो याला मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येईल, हे यायला पाहिजे 10⁻6, म्हणजे असं मी लिहितो 8.056 × 10⁵ मीटर/सेकंड. असं फायनल आन्सर काढायचं. आता बोल तुला लॉग टेबल येत नाही. हां मी बेटा एवढं सरळ लॉग टेबल, मला तर बोर्डची परीक्षा पण द्यायची नाही. आलं का लक्षात आलं का लक्षात. येस सर. आता डी ब्रॉगली वेवलेंथ ऐक जरा. डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला काय, डी ब्रॉगली वेवलेंथ तर कुठल्याही मॅटरला वेवलेंथ असते ज्याचा फॉर्म्युला आपण कसा लिहितो सर, H/mv. एम म्हणजे काय, मास, कुठल्याही बॉडीचं मास. व्ही म्हणजे त्याची स्पीड. ठीक आहे. येस सर. आता जर का कधी मी म्हटलं बेटा काय की याला आहे ना इन टर्म्स ऑफ काय लिहायचं आपल्याला, इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी, तर कसं लिहितो आपण, लॅम्डा इज इक्वल टू H अपॉन मोमेंटमला काय लिहितो, √2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. परत कायनेटिक एनर्जीला असंही लिहू शकतो आपण, चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे H अपॉन √2 टाइम्स मास, याला लिहू शकतो Q इंटू व्ही.
हे पण एकदम बरोबर आहे. व्ही काय बेटा इथे पोटेन्शियल डिफरन्स आहे, हे माहिती पाहिजे. चार्ज इंटू पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एनर्जी असते. ठीक, एवढं कळालं तुम्हाला? एवढं कळालं सर. याचा अर्थ मी असं म्हणू शकतो, इथून असंही म्हणतात की लॅम्डा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/√V. हे पण माहिती असू द्या. काही गडबड आहे? काही गडबड नाही आहे. ठीक आहे, पुढे काय? पुढे अजून आहे. जर मला वेवलेंथ लिहायची असेल फॉर इलेक्ट्रॉन, वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन, तर वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉनसाठी इथे मास ऑफ इलेक्ट्रॉन टाकायचं आणि चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन टाकायचं. ठीक आहे ना? मी काय म्हणतोय, h अपॉन अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ई असतो. ठीक आहे, इंटू व्ही. तर जेव्हा मी हे टाकतो ना, तेव्हा मला एक एक्सप्रेशन येतं. ते काय येतं? 12.28. हे लक्षात ठेवायचं. 12.28 अपॉन रूट व्ही. आलं लक्षात? 12.28 अपॉन रूट व्ही. इथे बेटा हे वेवलेंथ कशात येईल इथे? सर ही जी वेवलेंथ येईल ना, या केसमध्ये ही जी वेवलेंथ येईल ती कशात येते? अँगस्ट्रॉंगमध्ये. कशात येईल ती वेवलेंथ? अँगस्ट्रॉंगमध्ये येईल. ठीक आहे, कळालं मी काय म्हणतोय? येस सर, कळालं. ठीक, ओके सर. ठीक आहे ना? ठीक आहे, एक काम करू आपण, याला कन्फ्युजन अवॉइड करायला इथे असेल. हे सगळे एसआय मध्ये होतं तसंही ना, तर हे मीटरमध्ये येईल, हे मीटरमध्ये येईल असं नॉर्मल लिहिलं तर. पण मला अँगस्ट्रॉंगमध्ये पाहिजे, तर अँगस्ट्रॉंगमध्ये पाहिजे तर याचं जे काही कॅल्क्युलेशन कन्व्हर्जन ते करून टाकू आपण, म्हणजे ते स्टँडर्ड रिझल्ट आहे, लक्षात ठेवा. 12.28 अपॉन अंडर रूट ऑफ व्ही, आणि आता रिझल्ट येईल बेटा अँगस्ट्रॉंगमध्ये. एवढे फॉर्म्युले मोर दॅन इनफ. आपण अप्लाय करून बघू, मग कळेल. कॅल्क्युलेट डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन मुव्हिंग विथ 1/3 ऑफ स्पीड ऑफ लाईट, लाईटच्या स्पीडच्या 1/3 इन अ व्हॅक्यूम. मग काही नाही करायचं, याच्यात सगळं दिलंय तर सगळं सबस्टिट्यूट करायचं. बघा वेवलेंथ येईल बेटा h अपॉन mv. नीट लक्ष दे, एचच्या जागी टाक इंटू 10⁻⁻34. इलेक्ट्रॉनचं मास दिलंय का सर? इलेक्ट्रॉनचं मास दिलं असेल बघ, 9.11 इंटू 10⁻28. आता -28 नसतं ते, हे जे आहे ना बाळा, ए बाळा, याला असली 9.11 इंटू 10⁻⁻28, आणि ग्रामचं कशात करशील? किलोग्राम, म्हणजे -10⁻⁻3 करशील इंटू. अरे किलोग्राम करशील ना, म्हणजे 10⁻⁻3 करशील तर 10⁻31 येईल. हे माहिती असेल पण तरी सांगतो. ठीक आहे, स्पीड किती बेटा? 1/3 ना, 1/3 स्पीड ऑफ लाईट म्हणजे 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 3 है ना. आणि इथे तर विसरलोच मी, एच. हा, इथे सी ची काही गरज नाही है ना, सी ची काही गरज नाही. या फॉर्म्युलेमध्ये सी नसतो, नाही तर बरेच जण एच सी अपॉन लेमडा आठवेल. नाही, एच अपॉन एम व्ही. तर मग आता हे 3 कॅन्सल झालं. आता हे कॅल्क्युलेट करा यार, हे कॅल्क्युलेट करा. बघा जे काही आन्सर येईल ते येईल. ठीक आहे, जे काही आन्सर येईल ते करेक्ट येऊन जाईल तुमचं. ओके सर, हे जे काही बघा. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इट मुव्हिंग विथ द स्पीड ऑफ. प्रोटॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ विचारली आहे. आता प्रोटॉनचा मास माहिती पाहिजे. मास ऑफ प्रोटॉन किती असतं? मास ऑफ प्रोटॉन माहिती आहे का तुम्हाला किती असतं? मास ऑफ प्रोटॉन असतं जवळजवळ किती असतं सर? 1.67 इंटू 10⁻⁻27 kg हे मास ऑफ प्रोटॉन असतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्पीड दिली बेटा, किती दिली? 2 इंटू 10⁵ मीटर पर सेकंड. आता डी ब्रॉगली वेवलेंथ विचारली याची, तर लोड घ्यायचा नाही जास्त. एचची व्हॅल्यू टाक, एचची व्हॅल्यू टाकशील 6.63 इंटू 10⁻⁻34. त्याला कॅल्क्युलेट करा, याला कॅल्क्युलेट करा, जे काही आन्सर येईल ते बघा. ठीक आहे, इलेक्ट्रॉन इज ॲक्सेलरेटेड थ्रू पोटेन्शियल डिफरन्स 100 वोल्ट. 100 वोल्टचं पोटेन्शियल डिफरन्स आहे. कॅल्क्युलेट डी ब्रॉगली वेवलेंथ इन नॅनोमीटर. कशात विचारले? नॅनोमीटर. ऐका जरा, गडबड करू नका. माझ्याकडे काय फॉर्म्युला होता, मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिलाय. वेवलेंथ इज इक्वल टू 12.28 अपॉन अंडर रूट ऑफ व्ही. कशात येते? अँगस्ट्रॉंगमध्ये येते. ठीक आहे ना, अँगस्ट्रॉंगमध्ये येते. तर आधी अँगस्ट्रॉंगमध्ये काढून घेऊ. वेवलेंथ इज इक्वल टू 12.28 अपॉन अंडर रूट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स किती दिले? 100. 100चा रूट 10 म्हणजे किती आलं? 1.228 है ना. एक डेसिमल शिफ्ट करा इकडे, 1.228 अँगस्ट्रॉंग बरोबर. आता याला कशामध्ये करायचं? याला नॅनोमीटरमध्ये करायचं. कशामध्ये करायचं बेटा? नॅनोमीटरमध्ये करायचं. तर अँगस्ट्रॉंगचं नॅनोमीटरमध्ये करू शकता का? कसं करणार? अरे एक मला सांगा, तुम्हाला जर येत नसेल तर असं करा, 1.228. ठीक आहे, अँगस्ट्रॉंगला काय लिहितो? 10⁻⁻10 बरोबर आहे. म्हणजे असं लिहितो बघा मी याला, नीट लक्ष दे. 10⁻⁻9 आणि इंटू 10⁻⁻1. हे 10⁻⁻9 काय झालं? नॅनोमीटर. अरे हे काय झालं? नॅनोमीटर. याचा अर्थ हे नॅनोमीटर झालं आणि हा 10⁻⁻1 म्हणजे एक डेसिमल लेफ्टला शिफ्ट होईल. ठीक आहे, कसं लिहितो बघा? 0.1228 आणि नॅनोमीटर.
एवढं तर डोकं चालेल ना तुझं. मला सांग बेटा, अँगस्ट्रॉंग मध्ये आन्सर मोठा असेल का नॅनोमीटर मध्ये? सर नॅनोमीटर मध्ये मोठा असेल का अँगस्ट्रॉंग मध्ये? अँगस्ट्रॉंग मध्ये, कारण अँगस्ट्रॉंग छोटा युनिट आहे. अँगस्ट्रॉंग मध्ये आन्सर मोठे, नॅनोमीटर मध्ये छोटे, म्हणजे डेसिमल कुठे शिफ्ट होईल, राईटला का लेफ्टला? सर लेफ्टला होईल. अरे हो की नाही? दिमाग की बत्ती नाही जलाय का क्या? अरे काय डोकं जळायला लागला का? दिमागाची बत्ती नाही का? ठीक आहे. द डी ब्रॉग्ली वेवलेंथ असोसिएट विथ इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन आर सेम. काय सांगितलंय? इलेक्ट्रॉन प्रोटॉनची डी ब्रॉग्ली वेवलेंथ सेम आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची सेम आहे म्हणायला लागले. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ देअर कायनेटिक एनर्जी. कसला कसला? कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आठवतो का? सो वेवलेंथ इज इक्वल टू बेटा एच अपॉन अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास इंटू कायनेटिक एनर्जी. तर वेवलेंथ सेम, याचा अर्थ मी लिहू शकतो एच अपॉन अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू एच अपॉन अंडर रूट 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आता काही नाही, स्क्वेअर करा, कॅन्सल करा, हे कॅन्सल होऊन जाईल. दोन्ही साईडला स्क्वेअर करा. इकडे काय येईल बेटा? इथे येईल 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन, कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू 2 टाइम्स, इथे नाही थांबा, मास ऑफ इलेक्ट्रॉन आणि कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन आणि ते कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. सो हे कॅन्सल झालं, कॅन्सल झालं. तुम्हाला कसलं कसलं विचारले? रेशो ऑफ कायनेटिक एनर्जी कोणाकोणाच्या? देअर कायनेटिक एनर्जी म्हणजे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनच्या. सो इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन काही कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन अपॉन कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. अरे हो की नाही? मास ऑफ प्रोटॉन अपॉन मास ऑफ इलेक्ट्रॉन. किती दिले? प्रोटॉन अपॉन इलेक्ट्रॉन दिले का? अरे प्रोटॉन अपॉन इलेक्ट्रॉन दिले का? किती बेटा? 1836. काय सर? 1836. दिस इज युअर करेक्ट आन्सर. अरे सिंपल फॉर्म्युले नाही यार, येऊन जाईल. किती अवघड बरं हा चॅप्टर. त्याच्यानंतर आपण जाऊ स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियला. याची न्यूमरिकल बघू. चला स्टार्ट करायचं. ओके, बोर्स मॉडेल बघू आपण आता, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियसचे न्यूमरिकल्स करू. सोपे आहे बघा. बोर्स मॉडेल काही करत नाही, आपल्याला फक्त सांगतो की जे इलेक्ट्रॉन आहेत न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतात, ठीक आहे, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले येतात. त्याच्या ऑर्बिटचा रेडियस काय, टाइम पिरियड काय, एनर्जी काय, वगैरे वगैरे ते सगळं. ठीक आहे. सो मध्ये इथे माझ्याकडे कुठेतरी न्यूक्लियस आहे ज्याच्यावर प्लस चार्ज आहे, आणि आपण जर इलेक्ट्रॉन पकडला, एखादा इलेक्ट्रॉन पकडला, सपोज हा इलेक्ट्रॉन असा फिरतोय, तर तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनवर असा फोर्स लागेल टुवर्ड्स द सेंटर, ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण देणार आहे? तर तो कुलम फोर्स देणार आहे. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मध्ये काय सर? अट्रॅक्शन होते की नाही? 100% व्हायला पाहिजे. न्यूक्लियसवर किती चार्ज असतो? न्यूक्लियसवर चार्ज असेल Z इंटू ई. न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन, है ना, न्यूट्रॉन जाऊ द्या, फक्त प्रोटॉन. मग आता प्रोटॉनवर किती चार्ज असतो? प्लस ई. आणि किती प्रोटॉन्स असतात? Z, म्हणून ZE झालं. आता मी डायरेक्ट लिहितो बघा. मी असं लिहू शकतो की जो यांच्यामधला फोर्स आहे तो किती फोर्स आहे सर? तर तो असेल बेटा 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q2 म्हणजे ZE आणि इंटू Q2 म्हणजे E अपॉन R स्क्वेअर. R स्क्वेअर म्हणजे ही जी काही डिस्टन्स आहे हा तो R स्क्वेअर, ठीक आहे, इज इक्वल टू MV स्क्वेअर बाय R. MV स्क्वेअर बाय R का बरं सर? MV स्क्वेअर बाय R यामुळे, कारण की तो सेंट्रिपिटल फोर्स आहे टुवर्ड्स द सेंटर. झालं. म्हणजे मी याला असं लिहू शकतो, जी एक फंडामेंटल इक्वेशन येते ZE स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R स्क्वेअर इज इक्वल टू MV स्क्वेअर बाय R. ही इक्वेशन नंबर 1 आहे. आणि एक दुसरी इक्वेशन आहे, ती कुठली इक्वेशन आहे? तर ती इक्वेशन आहे अँग्युलर मोमेंटमची. बोर असं म्हणतात की इलेक्ट्रॉन कुठल्या पण ऑर्बिटमध्ये फिरत नाही, तर त्या ऑर्बिटमध्ये फिरतो ज्या ऑर्बिटचं अँग्युलर मोमेंटम इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π असेल. म्हणजे सर फॉर्म्युला ऐक, mvr हे आहे अँग्युलर मोमेंटम, ते पाहिजे इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. इथे n काय बेटा? तर n इज इंटिजर. n काय सर? n हा इंटिजर आहे, जसं n इज इक्वल टू 1 2 3 4 काही पण राहू शकतं. क्लिअर आहे? तर ही नंबर 2 ची इक्वेशन आहे ना, याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ही 1 आहे आणि 2 आहे. तर फ्रॉम 1 and 2 बऱ्याच गोष्टी येतात आपल्याला, त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ना. मी असं लिहितो बघा, फ्रॉम 1 and 2, 1 आणि 2 मधून काही गोष्टी येतात. त्या काय काय येतात? आपल्याला काय काय कळतं? आपल्याला रेडियस कळते, आपल्याला वेलॉसिटी स्पीड कळते,
त्याचबरोबर आपल्याला टाइम पिरियड कळतो, आपल्याला फ्रिक्वेन्सी कळते बरं का. परत आपल्याला एनर्जी पण कळते की इलेक्ट्रॉनची एनर्जी कुठली, म्हणजे किती आहे एखाद्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी किती आहे. तर त्याचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय फॉर्म्युले? प्रोपोर्शनॅलिटीचे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगेल आणि बाकीचे पण सांगेल. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. तर बेटा जो रेडियस असतो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, किंवा रेडियस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर अपॉन झेड. जी स्पीड असते दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड अपॉन एन. ठीक आहे, आलं लक्षात? येस सर. जी एनर्जी असते दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. त्याच्यानंतर जो टाइम पिरियड असतो दॅट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो सर? झेड स्क्वेअर अपॉन एन क्यूब. काय? झेड स्क्वेअर अपॉन एन क्यूब. ठीक आहे का? उलट असतं, उलट असतं. टाइम पिरियड म्हटल्यावर एन क्यूब अपॉन झेड स्क्वेअर असतं. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी म्हटलं तर फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू झेड स्क्वेअर अपॉन एन क्यूब. क्लिअर आहे तुम्हाला? येस सर क्लिअर आहे. हे का सांगितलं मी? कारण आपल्याला बोर्डमध्ये प्रश्न विचारतात की बोरचा रेडियस सपोज काय म्हणतात फर्स्ट ऑर्बिटमध्ये इतका रेडियस आहे, तर सांगा सेकंड ऑर्बिटचा किती राहील. तर डायरेक्ट रेशोने करता येतं. स्पीडच्या बाबतीत तसं आणि बाकी सगळं एनर्जीच्या बाबतीत तसं. ठीक आहे, ओके सर. पुढे बघा, हे एक्झॅक्ट फॉर्म्युले तुम्हाला पाठ पाहिजे. हे 3च फॉर्म्युले पाठ करा फक्त एक्झॅक्ट. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी जे प्रोपोर्शनल लिहिलंय की स्पीड इज प्रोपोर्शनल टू काय? झेड अपॉन एन. बरोबर आहे ना? आणि हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे म्हणजे मला काय म्हणायचं बघा, हे जे आहे ना बेटा, ही जी व्हॅल्यू आहे, हा जो कॉन्स्टंट आहे ना, याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो व्ही नॉट. व्ही नॉट म्हणजे बोरच्या फर्स्ट ऑर्बिट मधली जी काही स्पीड आहे ना, फर्स्ट ऑर्बिटमध्ये हायड्रोजनच्या फर्स्ट ऑर्बिटमध्ये झेड इज इक्वल टू 1 टाकायचा, एन इज इक्वल टू 1 टाकायचा. तर ही किंमत येते. आणि तो किती येतो? तर तो येतो 2 जवळजवळ येतो 2.18 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. म्हणजे ओरिजिनल फॉर्म्युला कसा येईल? तर असा फॉर्म्युला येईल बघा, v इज इक्वल टू 2.18 इंटू 10⁶. ठीक आहे, झेड अपॉन एन असा येईल. आपण हे न लिहिता डायरेक्टली प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटली लिहू शकतो जर आपल्याला प्रोपोर्शनल वाले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तर. त्याच पद्धतीने इथे जर बघायला गेलं तर रेडियस कसा येतो? तर रेडियस येतो बेटा r इज इक्वल टू 0.529 अँगस्ट्रॉंग. ठीक आहे ना? कशात येतं हे? अँगस्ट्रॉंग मध्ये. म्हणजे मला असं म्हणायचंय 0.529 आणि इथे येतो एन स्क्वेअर अपॉन झेड. आणि रेडियस तुम्हाला मिळेल कशात मिळेल सर? अँगस्ट्रॉंग मध्ये मिळेल. इथे स्पीड कशात मिळाली होती? मीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे. पण आता हे कधी कधी काय आहे ना, जेव्हा सीईटी ह्या सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू देते ना, तेव्हा तुम्हाला हा शॉर्टकट नाही वापरता येत 529चा. तेव्हा प्रॉपर तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं लॉग नाही. ते मी तुम्हाला सांगेल, एक करून दाखवेल मी तुम्हाला. ठीक आहे. त्याचबरोबर इथे जर बघितलं एनर्जी, तर एनर्जीचा काय फॉर्म्युला येतो? याला येतो बेटा -13.6. ठीक आहे, झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. आणि कशात येतं हे? इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये येतं. क्लिअर आहे का? येस सर. तर ही टोटल एनर्जी असते. टोटल एनर्जी जर कायनेटिक एनर्जी लिहायची मला, तर कायनेटिक एनर्जी लिहायची तर फक्त प्लस मध्ये येते 13.6 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. जर मला पोटेन्शियल एनर्जी लिहायची तर पोटेन्शियल एनर्जी जी आहे ना, ही टोटल एनर्जीच्या काय असते बेटा? 2 टाइम्स असते. काही दिलं नाही तर एनर्जी ई म्हणजे कुठली एनर्जी? दोघांचं सम. ठीक आहे ना? तर हे किती येतं? हे येतं 27.2 झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर. आणि हे पण निगेटिव्ह मध्ये इलेक्ट्रॉन वोल्ट है ना. आणि मी म्हणू शकतो की पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू माझी टोटल एनर्जी आहे. ठीक आहे. हा जो फॉर्म्युला मी लिहिला इथे दॅट इज द फॉर्म्युला फॉर टोटल एनर्जी. एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्ट न्यूमरिकलला जाऊ आता आपण. रेडियस ऑफ काय म्हणतायत बघा, रेडियस ऑफ फर्स्ट बोर ऑर्बिट, थर्ड बोर ऑर्बिट दिलाय आपल्याला. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ सेकंड बोर ऑर्बिट. आपल्याला तिसरा देऊन ठेवलाय आणि दुसरा काढायचा आहे. म्हणजे मी प्रोपोर्शनॅलिटीचा फॉर्म्युला वापरतो कारण देऊन ठेवलाय, मला काही कॅल्क्युलेट नाही करायचंय, काही कॉन्स्टंट दिलेले नाहीत त्यांनी. म्हणजे मी म्हणतो आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन स्क्वेअर अपॉन झेड. तर सेम ॲटम साठी विचारलंय त्यांनी, काही लिहिलं नाही म्हणजे सेम ॲटम आहे म्हणून आपण म्हणू शकतो R1 अपॉन R2 इज इक्वल टू N1 चा स्क्वेअर अपॉन N2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आता R1 अपॉन R2 लिहा. R1 अपॉन R2 म्हणजे थर्ड ऑर्बिट आहे ना, थर्ड ऑर्बिटची किती आहे? 0.477 नॅनोमीटर डिवायडेड बाय R2 म्हणजे सेकंड ऑर्बिटची असेल मला माहिती नाही, इज इक्वल टू
हा जो आहे कोणाचा रेडियस आहे हा N1. N1 म्हणजे थर्ड ऑर्बिट म्हणजे 3चा स्क्वेअर आणि पाहिजे मला दुसऱ्याचा म्हणजे 2चा स्क्वेअर. मग मला R2 काढता येईल. R2 इज इक्वल टू काय येईल बेटा? R2 इज इक्वल टू येईल सर 0.477 इंटू 4/9. बरोबर आहे का? बरोबर आहे, येस सर. आणि हे कशात येईल? तर हे येणार नॅनोमीटर मध्ये. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. याचं कॅल्क्युलेशन करून बघू आपण. आता इथे बघा, इथे किती येईल? R2 इज इक्वल टू 7 चोक 28 है ना, 8 8 आणि 2 इकडे गेले, 7 2 14, 14 आणि 2 16, 6 1 कॅरी, 4 चोक 16, 16 आणि 1 17, 7 आणि 1 तिकडे आला. ठीक आहे 1. तर हे किती येणार आहे? तर हे येतं 1768 है ना, जवळजवळ. थांबा एकदा नीट करून बघू आपण याला. हॅलो, तर कॅल्क्युलेशन नीट करून बघा. R2 इज इक्वल टू किती यायला पाहिजे? आता याला इंटू 4 करू आपण आधी. ठीक आहे ना, इंटू 4 करू. तर इथे किती येईल? 7 4 जा 8, 2 कॅरी येऊन जाईल. ठीक आहे. तो 7 चोक 28, 8 आणि इथे 2 आणि 7 चोक 28 आणि 2 इथे 30, इथे 3, 4 चोक 16, 16 आणि 3 19, 9 1, 4 चोक 1. सो 1908 येते बघा, 1908. सो 1.908 असं काहीतरी येईल डिवायडेड बाय 9 आणि हे येतं नॅनोमीटरमध्ये. मग आता हे करून बघा बरं किती येतं. करून बघा काय येतं. तर याला जर तुम्ही डिवाइड केलं तर किती यायला पाहिजे? तर 9 1, सो इथे 2 2 18 है ना, 1 1 0 9 1 9 1 आणि 2. तर 2.12 म्हणजे जवळजवळ किती येतं? 0.212. बघा R2 यायला पाहिजे, एक्झॅक्टली यायला पाहिजे 0.212 नॅनोमीटर. हे तुमचं फायनल आन्सर पाहिजे. आलं का लक्षात कसं करायचं कॅल्क्युलेशन? हा, मी पूर्ण एंड पर्यंत करून दिलंय, व्यवस्थित करा. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ सेकंड बोर ऑर्बिट. काय सांगितलंय? हायड्रोजन ॲटम फ्रॉम द गिवन डाटा. या डेटामधूनच करायचं, अन्यथा मार्क मिळणार नाही. मग आता काय करणार? मग आता तुम्हाला फॉर्म्युला ते माहिती पाहिजे रेडियसचा. काय होता हा रेडियसचा फॉर्म्युला? n² एप्सिलॉन नॉट h² me². एप्सिलॉन नॉट h² me². एप्सिलॉन नॉट काय होतं? एप्सिलॉन नॉट h² me². h² me². हा फॉर्म्युला वापरला तरच कल्याण होईल, नाही तर नाही होणार. आता बघा, आता रेडियस प्रॉपर लिहावं लागतं आपल्याला. R इज इक्वल टू कसं लिहायचं सर? आता n²z. n किती? सेकंड बोर ऑर्बिट आहे आणि हायड्रोजनचा आहे म्हणजे 1 येणार. z इज इक्वल टू 1 येणार. ठीक आहे. एप्सिलॉन नॉटला कसं लिहा? इथे 8.85 आहे. 8.85 इंटू 10⁻⁻12 h चा स्क्वेअर. h कुठे दिलाय? h 6.63. सो 6.63 इंटू 6.63 इंटू याचा स्क्वेअर केला तर किती येईल? 10⁻⁻38. बरोबर ना? 38 नाही, किती? 68. याचा स्क्वेअर केला तर, प्लँक कॉन्स्टंटचा स्क्वेअर केला तर. ठीक. अपॉन मध्ये पायची व्हॅल्यू किती असते? 3.14. त्याच्यानंतर मास किती घ्यावं लागेल आपल्याला? मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻⁻31. नंतर ई स्क्वेअर म्हणजे इलेक्ट्रॉनच्या चार्जचा स्क्वेअर 1.6 इंटू 1.6 इंटू 10⁻ किती? -19 म्हणजे हे -38 होऊन जाईल. तर काळजी करू नका, मी तुम्हाला करून देईल हे. ठीक आहे, नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले पॉवरचा गेम समाप्त करून टाकू आपण. -12 -68 हे किती होतं? -68 आणि हे -70 -80 है ना, हे -80 आहे आणि हे खाली किती आहे? -38 आणि -31. -38 आणि -31 किती होतं? सो -69 होतं हे, -69. तो वर जाऊन प्लस होईल म्हणजे 10⁻80 आणि 69 म्हणजे 10⁻11 ला येईल, -11 ला. सो R इज इक्वल टू 2चा स्क्वेअर 4 आणि इथे काहीतरी येईल. ठीक आहे ना, इथे 10⁻11 आहे. आता इथे काय काय ते बघा, 6.63 इंटू 6.63 इंटू 8.85, 6.63 चा स्क्वेअर असंच राहू द्यायला इंटू 8.85 डिवायडेड बाय इथे काय येतं बेटा? 1.6 चा स्क्वेअर
9.1 3.14 9.1 आणि 3.14. तर तुमचा जो न्यूमरेटर आहे ना तो डिनॉमिनेटर पेक्षा मोठा आहे. दिसतंय डायरेक्ट न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. तर चालतं क्लॉकचं कॅल्क्युलेशन आपलं व्यवस्थित होऊन जाईल. तर आता याला शिस्तीत करावं लागेल. बघा ही याला बाहेर जाऊ द्या. याला फायनल कसं येईल मी तुम्हाला सांगतो. 4 × 10⁻11 तसंच राहील. त्याच्यानंतर काय येतं, त्याच्यानंतर भरपूर काय येतं. एक तर येतो अँटीलॉग, ठीक आहे, अँटीलॉग आणि मग पुन्हा लॉग. अँटीलॉग घ्यावं लागेल आणि हे आतलं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर आतमध्ये इथे काय काय येतं बघा. इथे 2 आहे तर हा 2 कुठे येईल, इथे लॉग 6.63 येईल. बघा मी काय म्हणतो 2 × log 6.63 2 × log 6.63 6.63 ला असं लिहायचं. ठीक आहे ना. हा 2 इकडे येतो. त्याच्यानंतर प्लस log 8.85 आणि हा मायनस log हा 2 इकडे जाईल 2 × log 1.6 आणि त्याच्यानंतर बाकी हे सगळंच्या सगळं अख्खं मायनसमध्येच आहे. म्हणजे हा इथे असा येईल. हा जुना प्रश्न आहे म्हणून एवढं काय म्हणतात त्याला कॅल्क्युलेशन दिले. ठीक आहे. आणि इथे प्लस log ऑफ 9.1 प्लस log ऑफ 3.14 असं काहीतरी भयानक गोष्ट येते इथे. मग आता याचं कॅल्क्युलेशन करा. हे लॉग टेबलवरून करावं लागतं. काय करायचं बघा मी सांगतो. एवढं सगळं लिहिलंय ना आपण. लॉग टेबल कसा कॅल्क्युलेट करायचं मी तुम्हाला शिकवलंय. लॉग टेबलने कसं करायचं. याची व्हॅल्यू काढा, त्याला × 2 करा. हे सगळं लॉग टेबलचं काय म्हणतात ते लॉगच्या व्हॅल्यू काढा लॉग टेबलवरून, हे लिहा, मग त्याचा अँटी लॉग घ्या आणि मग मल्टिप्लिकेशन करा. ठीक आहे. चला मी एक क्वेश्चन शेवटचा हा लॉगचा करून देतो. याच्या पुढे करणार नाही. ठीक आहे. हा मोठा क्वेश्चन आहे म्हणून. त्याला आधी कॉपी करून घेऊ आपण. कॉपी केलं. ठीक आहे. आता इकडे कॅल्क्युलेशन करता येईल व्यवस्थित. चला एक एक गोष्ट करू पटकन, पटापट. तुम्ही पण झटपट पटापट लॉगचं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढा खटाखट. ओके चला. आर इज इक्वल टू जाऊ द्या आधी अँटी लॉग याला बघू आपण. 2 log 6.63 सो 2 × log 6.63 याचा कॅरेक्टर 6 किती आहे तर 0 आहे. तर 0 पॉईंट दोघांना तिसऱ्यात बघायचं म्हणजे 66 ला 3 मध्ये बघायचं. चला लॉग टेबल करा. जीवनात काही दुसरं काम नाही. 66 ला 3 मध्ये करायचं. इथं सायंटिफिक कॅल्क्युलेटर आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आणि बोर्डचे एक्झाम वाले आपल्याला लॉग टेबल बघायला होत आहेत. पण आपण बघणार कारण आपल्याला मार्क्स पाहिजे. मार्क्स म्हणजे नोकरी, नोकरी म्हणजे पैसा. हां तर मी काय म्हणत होतो तो दोघांना तिसऱ्यात बघायचं म्हणजे 66 ला 3 मध्ये बघायचं. 66 ला 3 मध्ये म्हणजे 0 1 2 3 8215. बघ कोणी ऍड करायला 8215. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस लॉग ऑफ 8.85 दोघांना तिसऱ्यात बघायचं. 8.85 सो 88 दोघांना तिसऱ्यात 5 म्हणजे 0 1 2 3 4 5 9469 0.9469. पुढे काय रे बाबा मायनस 2 × log ऑफ एवढं. ठीक आहे. याचं पण कॅरेक्टरिस्टिक 0 आहे. चांगलीच गोष्ट आहे. मायनस सो 2 × log 1.6 सो दोघांना तिसऱ्यात म्हणजे फक्त 16 बघावं लागेल कारण 0 आहे तिथे है ना. तर 16 हां सो 16चं 0 म्हणजे 20 काय येईल 2041 0.2041 झालं. त्यानंतर log 9.1 तर 91 ला जा आणि 0 बघा काय ते 9590 प्लस 0.9590. ठीक आहे. 3.14 दोघांना तिसऱ्यात बघायचं म्हणजे 31 ला 4 मध्ये बघायचं. 31 ला बघा 4 मध्ये 0 1 2 3 4 4969. चला आता मग करत बसा. हे मग हे किती येतं 8215 × 2 केले तर 64 किती येतं बेटा 6430 बरोबर है ना. 6430 म्हणजे असेल 1 पॉईंट बरोबर ना. बरोबर ओके सर 1.6430 असं यायला पाहिजे. बरोबर आहे माझं. येस सर. आता याला बेटा प्लस 9
0.9469 मायनस हे किती येणार आहे 4082 है ना 4082 0.4082 आणि इथे किती येते इथे येऊ द्या 0.9590 प्लस 0.4969 आता याचं कॅल्क्युलेशन करून टाकू बरं पटकन आपण हे ॲडिशन वाला पार्ट करून टाकू इथे किती येतं 9 आणि 0 9 यायला पाहिजे 6 आणि 3 पुन्हा 9 यायला पाहिजे ठीक आहे 9 यायला पाहिजे त्याच्यानंतर 4 आणि 4 8 यायला पाहिजे 9 9 आणि 6 15 यायला पाहिजे 15 म्हणजे 1 तिकडे गेला 1 तिकडे गेला म्हणजे 1 म्हणजे दिस इज हाऊ मच 1.58 1 पॉईंट नाही 2 पॉईंट यायला पाहिजे काहीतरी गडबड केली मी 1 मिनिट 9 आणि 0 9 आलं 6 आणि 3 9 आलं त्याच्यानंतर 4 आणि 4 8 आलं 9 आणि 6 15 आलं 15 1 आणि हा इथे 1 होता म्हणजे 2 पॉईंट यायला पाहिजे 2 पॉईंट यायला पाहिजे ठीक आहे पुढे काय पुढे मायनस मायनस आता या सगळ्यांचं ॲडिशन करून टाकू बरं इथे किती येतं 9 9 0 9 9 आणि 2 11 1 कॅरी बरोबर ना 11 1 कॅरी म्हणजे इथे 6 6 जागी 7 7 7 आणि 9 6 किती होतं 16 16 आणि 8 16 आणि 8 किती होतं 24 4 म्हणजे 2 कॅरी 9 9 आणि 2 11 11 11 आणि इथे 5 11 आणि 5 16 16 आणि इथे किती येतं 0 16 आणि 0 म्हणजे 16 6 है ना 1 कॅरी आता पुढे पुढे बघा 4 आणि 1 5 5 आणि 9 14 14 आणि 4 18 18 म्हणजे 8 आणि तिकडे 1 कॅरी 1 म्हणजे इथे कोणीच नाही तो 1 पॉईंट असं यायला पाहिजे आता मायनस करा मायनस करा बरं सर हे किती येतं बेटा 9 मधून 1 गेला 8 ठीक आहे 9 मधून 4 गेले 5 त्याच्यानंतर 8 मधून 6 गेले 2 5 मधून 8 गेले 15 मधून 8 गेले किती तर 7 है ना असं काहीतरी यायला पाहिजे बरोबर आहे माझं बरोबर आहे सर काही प्रॉब्लेम नाही आता पुढे पुढे हे आलं आता ह्याचं काय करायचं ह्याचा अँटीलॉग घ्यावा लागेल अरे ह्याचा अँटीलॉग घ्यावा लागेल ही व्हॅल्यू काढली आपण ही व्हॅल्यू काढली ही सगळी व्हॅल्यू काढली याचा अँटीलॉग घ्यावा लागेल सो अँटीलॉग 0.7258 त्याचं कसं येतं 10 ची पॉवर कॅरेक्टरिस्टिक्स याचा किती बेटा 0 सो 0 + 1 आणि आता याचा घेत बसा अँटीलॉग 72 ला 5 मध्ये बघायचं चला अँटीलॉग टेबलमध्ये जाऊ आपण 72 ला 5 मध्ये बघायचं 72 ला 5 मध्ये बघायचं 72 ला 5 0 1 2 3 4 5 5309 5309 सो कुठे गेला हां 5309 आणि कशाला ॲड करायचं 8 ला ॲड करायचं 8 ला ॲड करायचं 0 1 2 3 4 5 हां ठीक आहे 8 ला ॲड करा 8 कुठे येईल इकडे येईल ना या लाईनमध्ये 8 मीन डिफरन्स कुठे आला बेटा इथे आला 10 म्हणजे 53 कुठे गेलो यार मी हरवलो 72 5309 1 मिनिट 5309 + 10 म्हणजे किती येतात 6309 5309 + 10 म्हणजे असं येईल थांबा जरा 0.5309 आणि प्लस असे 10 ॲड करावं लागतील तुम्हाला मग हे किती येणार आहे तर हे येईल इथं 19 येईल है ना 0.531 9 आणि हा 19 सो 0.53 0.5319 हे यायला पाहिजे पण हे फायनल उत्तर नाही आहे ना म्हणजे याला जर इथं केलं 0 ए देवा 0.5319 याला जर तुम्ही इंटू केलं तर हे येतं 5.319 पण हे फायनल नाही आहे का नाही आहे सर कारण हे 4 ने मल्टिप्लाय तर करायचं की 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करा बरं याला किती होतं तो इंटू 4 केलं तर किती बेटा 9 चौक किती येतं 36 3 कॅरी तर 3 हे 4 आणि हे 7 4 त्रिक 12 2 1 कॅरी 1 कॅरी तर मग हे किती 4 5 20 20 आणि 21 2 पॉईंट हे येते 212.76 सो 2.12 काय यायला पाहिजे ते 3 डेसिमलच्या आधी ना 21.276 21.276 ठीक आहे आणि हे इंटू 10 ची पॉवर -11 तर याला जर नीट करा अँगस्ट्रॉंगमध्ये 1 0 इकडे घ्या तर 2.1276 अँगस्ट्रॉंग दिस इज युअर फायनल आन्सर
रिटायर झालो मी कॅल्क्युलेशन करू करू, पण तुम्हाला एवढं करावं लागेल. चांगला प्रश्न आला यार, जुना प्रश्न आहे पण हे थोडंफार कॅल्क्युलेशन इथं करावं लागतं. ठीक आहे ना. तर थेरी व्यवस्थित करायचं, कमी वेळात करायची, आणि मग एखादा प्रश्न असला तर करत बसायचं. शांत डोक्याने कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर येईल. ओके ओके सर. पुढे बघा, द एनर्जी ऑफ एक्साइटेड ॲटम इज एवढं एनर्जी देऊन ठेवली. फाइंड द अँग्युलर मोमेंटम विचारले आणि इथे एनर्जी देऊन ठेवली. शाबास, इथे एनर्जी देऊन ठेवली. एच दिलाय, पाय दिलाय, पण बाकी काही दिलं नाही, सी वगैरे. ऐका जरा मी काय म्हणतोय, सी ची गरज नाही तशी. एनर्जी दिली आहे ना, आणि ही एनर्जी देऊन ठेवली आहे. मग ही जर एनर्जी दिली आहे ग्राउंड स्टेटची मला देऊन ठेवली आहे, तर मी डायरेक्ट फॉर्म्युला वापरेल. कुठला? एनर्जी इज इक्वल टू -13.6 इंटू Z²/n². असं का केलं? कारण मला देऊन ठेवली होती -13.6. सो हा फॉर्म्युला आहे ग्राउंड स्टेटची. हायड्रोजनसाठी तर Z1 टाकला, N1 टाकला तर एवढीच येते है ना. पण आता कुठल्या तरी एक्साइटेड स्टेटची विचारली आहे, मग इथे लिहितो मी 0.85 -0.85 इज इक्वल टू -13.6. झेडच्या जागी 1 टाक अपॉन n². ठीक आहे. जर तुम्ही याला कॅल्क्युलेट केलं ना तर किती येईल? n² इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करायची गरज नाही, माहिती पाहिजे तुम्हाला. हा थोडंफार सीईटी साठी अभ्यास केला असेल तर माहिती असेल. ठीक आहे. तर हे मायनस मायनस कटून जाईल आणि हे येतं बेटा 16. किती येतं? 16. अरे एन इंटीजरच आहे ना यार, एन इंटीजर आहे, बरोबर आहे ना. हे तर अप्रॉक्सिमेटली 4च्या आसपास, म्हणजे 4च येते ते. म्हणजे एन किती आला बेटा? एन इज इक्वल टू 4. एन इज इक्वल टू 4. बोरच्या 4th ऑर्बिटमध्ये एवढी एनर्जी असते. थर्ड मध्ये किती असते? 1.51 असते, बरं का. सेकंड मध्ये किती असते? बहुतेक -3.4 असते है ना, -3.4 असते जोपर्यंत मला आठवतं. आणि फर्स्ट मध्ये -13.6 असते. सो एन आला. आता काय विचारलं? अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटम MVR इज इक्वल टू काय असतं बेटा? NH/2π. त्यासाठी तुम्हाला एन काढावा लागला होता. सो एन म्हणजे 4 इंटू एच. एच किती आहे सर? 6.63 इंटू 10 ची पावर -34/2π. 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू किती? 3.142. ऐकले का? परत तुला जर आउट ऑफ मार्क पाहिजे असतील तर इथं लॉगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. लॉगचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मार्ग एका दुसरा नाहीये का? कारण त्यांनी यार शिस्तीत व्हॅल्यू दिलाय त्याच्या, तर इथं लॉगचं कॅल्क्युलेशन मस्त आहे. तर हे आलं, हे झालं, हे 2, तर काही नाही करायचं. हे बघा मी इथं लिहून देतो तुम्हाला. हे जे MVR आहे इज इक्वल टू 2 इंटू 10 ची पावर -34 बाहेर काढ. त्याला लॉगची गरज नाहीये, फक्त तू इथं बघ. तसं इथे लॉग ऑफ 6.63 मायनस लॉग ऑफ 3.142. ठीक आहे. आणि याचा अँटीलॉग. अरे येईल का? येईल का? यायला पाहिजे. ठीक आहे ना, यायला पाहिजे. तर करून टाका, हे प्रॅक्टिस करा. आउट ऑफ मार्क पडतं यार इथं जर तुम्हाला लॉग टेबल येत असेल तर. फाइंड द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट. सेकंड बोर्ड ऑर्बिट मध्ये दिले, पहिल्या ऑर्बिटची दिली तुम्हाला. मग आता इथे काहीच नाही करायचं, इथे काही नाही करायचं. जेव्हा देऊन ठेवलेलं असतं, बाकी काही डेटा नाही दिलाय ना, तर चांदीच चांदी. सो E इज इक्वल टू -13.6 Z²/n². ठीक आहे ना. सो तुम्ही Z1 टाकला ना बेटा, हायड्रोजन मध्ये 1 टाकला ना, तर E1 तुला दिलाय. E1 किती दिलाय सर? -13.6. असं. तुम्हाला हा फॉर्म्युला नसेल जरी वापरायचा तर तुम्ही एक काम करू शकता. काय? तुम्ही सरळ असं करू शकता बोर्डवाल्यांना खुश करायसाठी. E2/E1 इज इक्वल टू Z2/2 नाही, मी काय करतो यार, N1/2 बरं का. हा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे, पण या फॉर्म्युल्याने पण जाऊ शकता, प्रोपोर्शनॅलिटी वाल्या फॉर्म्युल्याने. मला काय म्हणायचंय, एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/n². इथून येतं हे, रेसिप्रोकल आहे n²चा. हे काय यूज केलं सर तुम्ही? कारण आपल्याला एक एनर्जी दिली आणि दुसरी विचारली तर रेशोचा वापर करा. ठीक आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पण नका वापर करू याचा करा बेटा, डायरेक्ट खुश होऊन जातील ते है ना. सो E2/E1 किती आहे? -13.6. N1/2 पहिला किती आहे? सेकंड बोर्ड ऑर्बिट ना. सो पहिला म्हणजे ही ग्राउंड वाला आहे, तर पहिल्याचा स्क्वेअर अपॉन सेकंडचा. सो सेकंड म्हणजे 2चा स्क्वेअर. तर इथून आन्सर येईल. हे कॅल्क्युलेट कराल तर 100% काय यायला पाहिजे? सेकंड मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना आता, -3.4 यायला पाहिजे. बघा बरं, चेक करा. ओके सर. त्याच्यानंतर एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन सेकंड बोर ऑर्बिट. कॅल्क्युलेट एनर्जी इन द थर्ड बोर ऑर्बिट. सेम करायचं. सेम मध्ये केलं ना, आन्सर यायला पाहिजे -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट थर्डचा, जोपर्यंत मला पाठ आहे. द इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन ॲटम मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ, इतकं स्पीड दिली आहे इन अन ऑर्बिट ऑफ रेडियस देऊन ठेवलाय, आणि
पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विचारलाय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. असं विचारलंय का की पहिल्या ऑर्बिटला एवढा पिरियड येतो, दुसऱ्या ऑर्बिटला किती आहे, तेव्हा मग एन क्यूबचं प्रपोर्शनॅलिटी तुम्ही लावली असती, पण इथे लावायची गरज नाहीये. इथे टाइम पिरियडचा फॉर्म्युला मी लिहून दिलाय 2πr अपॉन व्ही. अरे येस ऑर नो, 2πr अपॉन व्ही हा फॉर्म्युला आहे की नाही? येस सर. हा रोटेशनल मध्ये पण तुम्ही शिकला असाल. मग काही नाही करायचं, टी इज इक्वल टू 2πr 2 इंटू पायची व्हॅल्यू दिली बघा 3.142 इंटू रेडियस, रेडियस किती दिली आहे 0.53 इंटू 10⁻⁻10 अपॉन व्ही, व्ही किती दिला आहे बेटा 2.3 इंटू 10⁻6. पुन्हा एकदा लॉग कॅल्क्युलेशनचा पर्व आलेला आहे, कारण इथं दुसरा ऑप्शन नाही जर तुम्हाला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करायचं असेल तर. ठीक आहे, सो हे करा आणि आन्सर घ्या. An electron of hydrogen atom stays in a second orbit for 10⁻⁸ सेकंड. एका कमी अवधीत तो फक्त सेकंड ऑर्बिट मध्ये थांबलाय. ठीक आहे. हाऊ मेनी रिव्हॉल्युशन्स विल इट मेक अराउंड न्यूक्लियस इन दॅट टाइम? किती रिव्हॉल्युशन करेल तो न्यूक्लियसच्या? ठीक आहे, तर ऐका जरा. तुम्हाला काय ना बेटा, सेकंड ऑर्बिटचा टाइम पिरियड माहिती आहे का तुम्हाला? काढता येईल. टी इज इक्वल टू 2πr अपॉन व्ही हा टाइम पिरियड आहे. ठीक, सेकंड ऑर्बिट आहे. सेकंड ऑर्बिटची रेडियस दिली का त्यांनी? रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन पण देऊन ठेवलंय तुम्हाला, वेलॉसिटी दिली, सगळं दिले, बरोबर आहे. त्यांनी काय विचारलं? किती टाइम, किती टाइम. सपोज हे काहीतरी सेकंद आलं तर एक चक्कर मारायला एवढा टाइम लागतो, एक चक्कर मारायला एवढा टाइम लागतो. तर एवढ्या टाइम मध्ये किती चक्कर झाल्या? एवढ्या टाइम मध्ये किती चक्कर झाल्या? बघा मी काय म्हणतोय, कॅपिटल टी सेकंड्स मध्ये टाइम पिरियड मध्ये किती रिव्हॉल्युशन होतात? किती रिव्हॉल्युशन होतात? 1 होतात. टी मध्ये किती होतात? छोट्या टाइम मध्ये काय माहिती मला, छोटा टाइम म्हणजे दुसरा कुठला तरी टाइम किती होतात मला नाही माहिती, तर एन होतात. तर काय रिलेशन बनेल? काय रिलेशन बनेल? तर सरळ बेटा प्रोपोर्शनॅलिटीने जरी गेला तुम्ही तर या दोघांचा रेशो इज इक्वल टू या दोघांचा रेशो. म्हणजे मला काय म्हणायचंय, मला म्हणायचंय टी अपॉन कॅपिटल टी या दोघांचा रेशो इज इक्वल टू युनिटरी मेथड तुम्हाला माहिती आहे ना, एन अपॉन 1. ठीक, सो मला काय पाहिजे? मला पाहिजे की नंबर ऑफ रिव्हॉल्युशन ना, तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काही नाही येणार, तुम्ही बघितलं तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू टाइम अपॉन टाइम पिरियड. ठीक आहे, सो सपोज हे आलं 10⁻⁻ किती 10 आला हा टाइम. मग किती रिव्हॉल्युशन करेल तो? तर 10 काय म्हणतात त्याला -8 डिवायडेड बाय 10⁻⁻10 म्हणजे 100 येईल. तर जे काही येईल ते बघा कॅल्क्युलेशन करावं लागेल. लॉग टेबलचा वापर पण करा. ठीक आहे ना, लॉग टेबलचा वापर पण करा इथे. त्याच्यानंतर स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम, स्पेक्ट्रम. ठीक आहे ना, स्पेक्ट्रम वरून प्रश्न येतात. तर आता हे तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे है ना, बेसिक आयडिया देऊन देतो की जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन करतो हायर एक्साइटेड स्टेट पासून लोअर एक्साइटेड स्टेटला, तर तेव्हा तो फोटॉन एमिट करतो, हे बोर म्हणतात. फोटॉन एमिट करतो, फोटॉनची काहीतरी वेवलेंथ असते. ठीक आहे ना, तर वेगवेगळ्या सिरीज म्हणतात अशा वेगवेगळ्या वेवलेंथच्या कॉम्बिनेशनने. तर सगळ्यात पहिले लायमन सिरीज आहे. लायमन सिरीज म्हणजे इलेक्ट्रॉन कुठून पण टपकला तरी चालेल, पण 1 ला, एन इज इक्वल टू 1 ला टपकायला पाहिजे. जसं बघा 2 पासून 1 ला टपकला, 3 पासून 1 ला, त्याच्यानंतर 4 पासून 1 ला, असं 5 पासून 1 ला, असं इन्फायनाइट पासून 1 ला. आणि जेव्हा तो हे एनर्जी ट्रान्झिशन करेल, आता ही एनर्जी गॅप वेगळी आहे, ही एनर्जी गॅप वेगळी आहे, ही एनर्जी गॅप वेगळी आहे ना, वेगवेगळे असतात एनर्जी गॅप. इथे सेम दाखवले मी पण वेगवेगळे असतात. इथे -13.6, इथे किती येतं बेटा -3.4, मग -1.51, -0.85. तर जो काही एनर्जी गॅप आहे त्या एनर्जी गॅपच्या करस्पॉन्डिंग त्या फ्रिक्वेन्सी त्या वेवलेंथचा फोटॉन तो एमिट करतो, बरोबर. सो पहिली वाली वेवलेंथ वेगळी आहे, ही वेगळी, ही वेगळी, ही वेगळी, ही वेगळी. तो असा एक लायमनचा स्पेक्ट्रम बनतो. लायमन हे शास्त्रज्ञांचं नाव होतं. ठीक आहे, त्याच पद्धतीने बाल्मरला काय होतं, 2 ला उडी मारली पाहिजे, एन इज इक्वल टू 2 ला उडी मारली पाहिजे, कुठून पण 3 पासून, 4 पासून, 5 पासून, असं. मग पाशकन येतं असंच, 3 ला उडी मारली तर बॅरॅकेट येतं 4 ला आणि पी फंड येतं 5 ला. राहील लक्षात, सोपं आहे हे. ठीक, आता एक गोष्ट लक्षात घ्या की असं विचारतात की लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन सिरीज. मग काय लॉंगेस्ट वेवलेंथचा अर्थ काय होतो? बघा मी इथे लिहिलंय, लॉंगेस्ट वेवलेंथ कधी इमिट होईल? जेव्हा एनर्जी सगळ्यात कमी राहील. म्हणजे अरे फोटॉनच्या एनर्जीचा फॉर्म्युला काय, hc/λ, बरोबर आहे ना. सो फोटॉनची एनर्जी कधी जास्त राहील? एनर्जी तेव्हा जास्त राहील जेव्हा वेवलेंथ काय राहील बेटा, कमी राहील. आणि एनर्जी तेव्हा कमी राहील जेव्हा वेवलेंथ काय राहील, जास्त राहील. म्हणजे लॉंगेस्ट वेवलेंथ म्हणजे छोटा ट्रान्झिशन. काय लिहिलंय मी? शॉर्टेस्ट ट्रान्झिशन. म्हणजे जर लायमनची लॉंगेस्ट वेवलेंथ विचारली लायमनची, तर लायमनचा
छोटा ट्रान्झिशन कुठला आहे 2 पासून 1 ला, ही लायमनची लॉंगेस्ट वेवलेंथ झाली. सर बाल्मरची लॉंगेस्ट वेवलेंथ ही झाली बेटा, कारण बाल्मर 2 ला आहे ना, त्याची लॉंगेस्ट म्हणजे त्याच्या जस्ट वरून उडी मारली पाहिजे. शॉर्टेस्ट वेवलेंथ विचारली तर लायमनची शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे लार्जेस्ट ट्रान्झिशन, शॉर्टेस्ट वेवलेंथ म्हणजे हे इनफायनाइट पासून इथे, लार्जेस्ट एनर्जी म्हणजे शॉर्टेस्ट वेवलेंथ लायमनची. ठीक आहे, बाल्मरची हील इनफायनाइट पासून इथे. अरे येस ऑर नो. तसंच जर कोणी विचारलं हायेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त, फोटॉनची फ्रिक्वेन्सी जास्त म्हणजे एनर्जी गॅप जास्त, याचा अर्थ काय, लार्जेस्ट ट्रान्झिशन. उलट पण लक्षात ठेवू शकतात, लायमनची लॉंगेस्ट वेवलेंथ, इथे लॉंगेस्ट वेवलेंथ आहे, ही लॉंगेस्ट वेवलेंथ आहे म्हणजे ही शॉर्टेस्ट फ्रिक्वेन्सी आहे, उलट रिलेशन असतं. तसंच लायमनचा शॉर्टेस्ट वेवलेंथ, ही शॉर्टेस्ट वेवलेंथ आहे लायमनची, तर ही बेटा लॉंगेस्ट फ्रिक्वेन्सी असेल. राहील का लक्षात, सीईटीला पण हे महत्वाचं आहे. ठीक आहे ना, ठीक आहे सर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वेव्ह नंबर इज इक्वल टू 1/λ. तर आपल्याला वेवलेंथ पाहिजे ना फोटॉनची, तर ती वेवलेंथ सांगते 1/λ इज इक्वल टू आर 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. ठीक आहे, सो इथे नेहमी छोटा असतो है ना, इथे नेहमी छोटा नंबर असतो आणि आर ची व्हॅल्यू ही असते 1.097 इंटू 10⁻⁷. याला रिडबर्ग कॉन्स्टंट म्हणतात. ऐका जरा, मी तुम्हाला एक करून दाखवतो. मी म्हणतो फर्स्ट मेंबर, कोणी विचारलं फर्स्ट मेंबर ऑफ लायमन, तर कसं काढणार, तर पहिला मेंबर आहे ना, तर 1/λ इज इक्वल टू आर. पहिला मेंबर इथं n1 म्हणजे छोटा घ्यायचा कारण वेवलेंथ पॉझिटिव्ह आहे ना. ऐका जरा मी काय म्हणतो, पहिला मेंबर म्हणजे 2 पासून 1 ला. ठीक आहे, सो इथे नेहमी इथे काय येणार, n1 म्हणजे त्या सिरीजचा नंबर येणार. सो लायमनला 1, बाल्मरला 2, पास्कनला 3. सो 1/1 स्क्वेअर मायनस कुठून आलाय तो, हा 1 ला कुठून आलाय, तर n2 काय बेटा इथे 2 पासून आलाय. ठीक आहे, सो इथे किती येईल, तर हे यायला पाहिजे आर आणि इथे काय 4 मधून 1 केला 3/4. सो 3/4 किंवा याला असं लिहितात, वेवलेंथ जर विचारली तर रेसिप्रोकल घेऊन 4/3r. ही कोणाची वेवलेंथ झाली, ही फर्स्ट मेंबर ऑफ लायमन सिरीज किंवा लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन सिरीज. ठीक आहे, जर लास्ट मेंबर ऑफ लायमन विचारलं तर इथे इनफायनाइट टाकायचा, इथे इनफायनाइट टाकलं तर काय येईल बेटा 1/r येईल. अरे येईल की नाही 1/r, हे तर 0 होऊन जाईल, हे 0 होऊन जाईल, इथं फक्त 1 वाचेल, 1/r येईल. ठीक आहे, क्वेश्चन करू आपण. कम्प्यूट द लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन अँड बाल्मर सिरीज. काय सांगितले, कम्प्यूट द रेशो ऑफ लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन अँड बाल्मर सिरीज. ऐका जरा, सो मी आता लिहितो 1/λ. ठीक आहे, इज इक्वल टू काय, आर 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. तर मी असं म्हणू शकतो, आर तर तसाही कॉन्स्टंट आहे, तो वेवलेंथला इकडे घेऊन हे खाली घ्यायचं, इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1/1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर. करेक्ट आहे, अरे करेक्ट आहे की नाही, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. मग मी असं म्हणू शकतो, काय म्हणू शकता सर तुम्ही, मी म्हणू शकतो बेटा लॅम्डा ऑफ कोणाच सांगितलंय, लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ लायमन अँड बाल्मर, लायमन अपॉन बाल्मर इज इक्वल टू इनवर्सली, इनवर्सली नीट लक्ष द्या. तर याच्या खाली इथे लायमन येईल, सो 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर, हे लायमन, आणि इथे बाल्मर येईल 1/n1 स्क्वेअर मायनस 1/n2 स्क्वेअर बाल्मर. आलो आपण इथपर्यंत, आले सर. ठीक आहे, आता इथे टाका बेटा. तर तुम्हाला माहिती आहे की बाल्मरचा लॉंगेस्ट म्हणजे काय, शॉर्टेस्ट ट्रान्झिशन म्हणजे 3 पासून 2 ला. सो 1/2 स्क्वेअर मायनस 1/3 स्क्वेअर डिवायडेड बाय, इथे आता बघितलं होतं लायमन 1/1 स्क्वेअर मायनस 1/2 स्क्वेअर. हे किती येतं, 9 मधून 4 गेले गेट 5/36 डिवायडेड बाय हे किती येतं 4 मधून 1 गेले 3/4. तर हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 5/36 इंटू 4/3. सो 4 1 जा 4 9 जा, तर हे किती आलं बेटा 5/27. अरे येईल का काढता आन्सर, येईल का, येस. बोर्डला असं लिहू नका, मार्क्स मिळणार नाही, प्रॉपर लिहायचं बोर्डला, मी फक्त अप्रोच सांगतोय तुम्हाला. ठीक आहे ना. कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ फर्स्ट टू लाईन्स ऑफ बाल्मर सिरीज. बघा ऐका जरा. सो 1/λ किती बेटा, 1/λ इज इक्वल टू आर झेड स्क्वेअर. ते हायड्रोजनच विचारलंय तसंही. ठीक आहे, झेड स्क्वेअर असतो इथे, मी झेड स्क्वेअर लिहिला होता का फॉर्म्युल्यामध्ये, इथं झेड स्क्वेअर असतं, इथे झेड स्क्वेअर असतं.
पण आता इथे हायड्रोजनलाच विचारतात बोर्डला, म्हणून मी झेड स्क्वेअर लिहिला नाही, पण लिहायला पाहिजे. आर झेड स्क्वेअर, ठीक आहे ना. हायड्रोजनसाठी झेड इज इक्वल टू 1. हा, तर मग मी म्हणत होतो तुम्हाला, तर आर झेड स्क्वेअर लिहा इथे, झेड स्क्वेअर तो 1 होऊन जाईल. तो 1 अपॉन पहिली सिरीज काय, 1चा स्क्वेअर मायनस 1/2चा स्क्वेअर, ही पहिली वेवलेंथ आहे. दुसरी काय येईल, 1/1च राहील. बाल्मर सांगितलंय का, बाल्मर सांगितलंय म्हणजे 1/2चा स्क्वेअर मायनस 1/3चा स्क्वेअर. तर ही पहिली आली. तसंच दुसरीसाठी इथे 4 येईल बरं का, काय येईल, 4 येईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन कसं, तसं मी सांगतो. λ1 इज इक्वल टू, याचा रेसिप्रोकल घ्या, इथे किती येईल, हे येईल बेटा 9 मायनस 4 5 बाय किती येतं हे, 5/36. ठीक आहे, 5/36चा जर रेशो घेतला तर किती यायला पाहिजे, 36/5. 36/5 हा आर खाली येईल बरं का, म्हणजे इथे यायला पाहिजे 36/5. आरची व्हॅल्यू टाका. आरची व्हॅल्यू किती असते, 1.097 इंटू 10⁻7. ठीक आहे, आता हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, इथे लॉग टेबल वापरावं लागेल. ठीक आहे, हे 10⁻⁻7 करून घे, याला मल्टिप्लाय कर, नाव कोड नाही, 5 इंटू हे, आणि मग लॉग टेबल वापरा. करता येईल, करावं लागेल. त्याच्यानंतर रेडिओ ऍक्टिव्हिटी, शेवटचा टॉपिक. रेडिओ ऍक्टिव्हिटी छोट्या बेसिक इक्वेशन आहे, समजून घ्या काय असतं, है ना, होऊन जाईल. आणि हे जे आपण तुम्ही लेक्चर बघताना एकदा क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करून घ्या, हाताखालून जाऊ द्या, थोडासा वेळ लागेल पण शुअर होतील ना, न्यूमेरिकल मधून काही तर मार्क तुम्हाला येतील, है ना. जसं जसं कव्हर करत जाईल तसं तसं अजून कॉन्फिडन्स वाढेल तुमचा. बोर्डला 100 पैकी 100 पाडणं आपला उद्देश नाही आहे, जेवढे जास्त पडतील तेवढे चांगले. ठीक आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये काय आहे, जसं माझ्याकडे ए आहे, ए पासून बी बनतोय, ए डीके होतोय, डीके म्हणजे ए म्हातारा होतोय. ठीक आहे ना, ए पासून काहीतरी फॉर्मेशन होतंय बीचं. तर बेटा आपण ह्याला पॅरेंट म्हणतो, पॅरेंट. आणि हे काय सर, ही डॉटर आहे. पॅरेंट न्यूक्लियाय आणि डॉटर न्यूक्लियाय. तर मी मानलं की पॅरेंटकडे एन नॉट नंबर ऑफ न्यूक्लिया होते, नंबर ऑफ न्यूक्लिया होते. कधी, टी इज इक्वल टू 0 ला. डॉटर किती असेल, 0. अरे लगेच थोडी डीके झाला का, नाही. मग टी इज इक्वल टू टी ला काहीतरी कुठल्या तरी टाइमला पॅरेंटकडे एन न्यूक्लिया, किती न्यूक्लिया सर, एन न्यूक्लिया. आणि उरलेल्या कोणाकडे, बायरकडे. किती उरल्या, आधी एन नॉट होते, आता एन आहे, म्हणजे किती उरल्या, म्हणजे एन नॉट मायनस एन. एवढ्या न्यूक्लिया फॉर्मेशन झाल्या डॉटरच्या. इतकं कळालं तुम्हाला, येस सर. आता इथे आपल्याला माहिती पाहिजे की एक असतो बेटा, इथे इक्वेशन लिहितो बघा मी, dN/dt, रेट ऑफ चेंज ऑफ न्यूक्लिया. किती फास्ट डिसइंटिग्रेशन होते, याला आपण असं लिहितो मायनस लेमडा इंटू एन, है ना. लेमडा काय, हा डीके कॉन्स्टंट आहे, सांगे मी तुम्हाला. म्हणजे जेवढा जास्त नंबर ऑफ न्यूक्लिया असते याचं किती फास्ट डिसइंटिग्रेशन होतंय, विथ टाइम डिसइंटिग्रेशन होत जातं, विथ टाइम. तर जेवढं जास्त, जसं एखादं भांड आहे, भांड्यामध्ये जेवढं जास्त पाणी असेल तेवढं जास्त काय म्हणतात त्याला, पाणी जास्त रेटनी बाहेर येईल, बरोबर आहे ना. तसं जेवढे जास्त याच्याकडे न्यूक्लिया असेल तेवढ्या जास्त रेटनी बघा, dN/dt इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. हे काय होईल सर, हे डिसइंटिग्रेट होईल. इथे मायनस काय, मायनस यामुळे, कारण हे नंबर ऑफ न्यूक्लिया कमी होत आहे विथ टाइम. तर मी आता डायरेक्ट इक्वेशन लिहितो, लक्षात ठेवायची, मायनस dN/dt, दोन्ही साईडला मायनसने मल्टिप्लाय केलं, इथे आला बेटा लेमडा एन. हा जो टर्म आहे ना, हा इम्पॉर्टंट टर्म आहे. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो रेट ऑफ डीके. असं नका समजू हा मायनस आहे, नाही, मायनस नाही येतो. dN/dt आधीच स्वतः निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ठीक आहे, इथे फक्त निगेटिव्हने मल्टिप्लाय केले मी, कन्फ्युज होऊ नका. क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. रेट ऑफ डीके है ना, किंवा याला असंही म्हणतात रेट ऑफ डिसइंटिग्रेशन. ओके सर. तर तुम्हाला हे कळालं की किती फास्ट डीके होईल, बरोबर आहे ना. किती फास्ट हे डीके होणार आहे त्याचा हा रेट आहे. ठीक, त्याच्यानंतर इथे बेटा लेमडा एन, हा जो लेमडा एन आहे, लेमडा एन याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो ऍक्टिव्हिटी. काय म्हणतात सर याला, ऍक्टिव्हिटी ऑफ सॅम्पल. विचारत नाही पण एखादा प्रश्न विचारला तर विचारू शकतात. लेमडा काय, लेमडा आहे बेटा डीके कॉन्स्टंट. ठीक आहे,
जर कोणी मला सांगितलं की एक्झॅक्ट नंबर ऑफ न्यूक्लिया सांगा, मला याचे एक्झॅक्ट नंबर ऑफ न्यूक्लिया पाहिजे, रेट नको, फक्त एक्झॅक्ट नंबर ऑफ न्यूक्लिया ॲट सम टाइम, तर माझ्याकडे एक इक्वेशन येते n इज इक्वल टू n नॉट e टू दी पॉवर मायनस लॅम्डा टी. ठीक आहे. सो तुम्ही बघताय की एक्सपोनेन्शियली टाइमच्या एक्सपोनेन्शियली कमी होत आहेत नंबर ऑफ न्यूक्लिया. ठीक आहे, हे नंबर ऑफ न्यूक्लियाचं इक्वेशन, हे रेटचं इक्वेशन. ठीक आहे, ओके सर. हे झालं. याच्यानंतर तुम्हाला एक माहिती पाहिजे, एक कन्सेप्ट असतो दॅट इज हाफ लाईफ. हाफ लाईफ, हाफ लाईफचा अर्थ काय होतो? हाफ लाईफ म्हणजे किती वेळात नंबर ऑफ न्यूक्लिया अर्धे होतात. सपोज इथे n नॉट आहे, मग याच्याकडे n नॉट बाय 2 राहिले, तर किती वेळात झाले? तर टी हाफ मुळे झाले, टी हाफ. तर तो जो टी हाफ असतो त्याचा फॉर्म्युला असतो लॉग ऑफ 2 बेस e अपॉन लॅम्डा. याला असंही लिहू शकतो 0.693 अपॉन लॅम्डा. ठीक आहे, ओके सर, ओके. तसं बेटा ऐक जरा, तर इथे लक्ष दे. माझ्याकडे सुरुवातीला n नॉट होते है ना, हे कोणाचे लिहितोय मी? फक्त a चे लिहितोय, a चे लिहितोय. सुरुवातीला n नॉट होते, तर a चे n नॉट बाय 2 व्हायला, a चेच n नॉट बाय 2 व्हायला किती वेळ लागेल? टी हाफ. इथून n नॉट पासून n नॉट बाय 2 व्हायला टी हाफ लागेल. मग n नॉट बाय 2 पासून n नॉट बाय 4 व्हायला इथे अर्ध व्हायला टी हाफ लागला. परत इथून अर्ध व्हायला टी हाफ लागेल. इथून अर्ध व्हायला किती लागेल? टी हाफ. सो टोटल किती झालं? टी हाफ प्लस टी हाफ, 2 टी हाफ. इथून इथे यायला 2 टी हाफ. तसंच n नॉट बाय 4 पासून मला n नॉट बाय 8 पर्यंत जायचं असेल तर किती टाइम लागेल? 3 टी हाफ. इथून 3 टी हाफ लागेल. बरोबर आहे का? बरोबर आहे, येस सर. याचा अर्थ बेटा मी असं म्हणू शकतो की n टी हाफ नंतर a कडे किती न्यूक्लियाय असतील. ठीक आहे ना, किती न्यूक्लियाय असतील. ए कडे किती न्यूक्लियाय असतील त्याचा सिंपल फॉर्म्युला मी लिहितो. तो फॉर्म्युला काय तो तुम्हाला लक्षात ठेवायचा. n टी हाफ नंतर म्हणजे कुठला पण टी हाफ असेल तर n नॉट अपॉन 2 ची पॉवर n. काय लिहिलंय मी? n नॉट अपॉन 2 ची पॉवर n. नीट लक्ष ठेवा. एक टी हाफ झाला तर n1 टाका, n नॉट बाय 2 उरेल ए कडे. ठीक आहे, 2 टी हाफ झाले तर किती होतील? n नॉट बाय 2 ची पॉवर 2 म्हणजे n नॉट बाय 4 उरेल. 3 टी हाफ झाले तर n नॉट बाय 2 ची पॉवर 3 म्हणजे n नॉट बाय 8 उरेल. आलं लक्षात? ओके, दिस इज मोर दॅन इनफ. हाफ लाईफ जास्त प्रश्न नाही आले, जे आले ते घेतलेत. हाफ लाईफ ऑफ अ न्यूक्लियर स्पीसीज दिले इयर्स मध्ये, डीके कॉन्स्टंट पर इयर मध्येच विचारलाय. सो इथे काय वापरणार? डीके कॉन्स्टंट किंवा टी हाफचा फॉर्म्युला आहे माझ्याकडे 0.693 अपॉन लॅम्डा. मला डीके कॉन्स्टंट पाहिजे 0.693 अपॉन टी हाफ. त्यांना पर इयरच पाहिजे म्हणजे इथं टाइम इयरमध्येच टाकावं लागेल, इयरमध्ये. तर हा टाका 1.386. सो 0 लॅम्डा इज इक्वल टू 0.693 अपॉन 1.386. जर तुम्ही नीट बघायला गेलं तर हे किती येईल? हे 1 येतं बेटा, हे 2 येतं, तर हे किती आलं सर? 0.5 है ना. 0.5 कशामध्ये? पर इयरमध्ये है ना, पर इयरमध्ये. असं खाली इयर येईल, पर इयरमध्ये येतात. गॉट इट. किती सोपं आहे बरं. पुढे बघा, पुढे काय दिले? पुढे हा प्रश्न डिसइंटिग्रेशन रेट म्हणजे काय देऊन ठेवले मला? मायनस dn बाय dt दिलाय बरं का. मायनस dn बाय dt इज इक्वल टू माझ्याकडे असतो लॅम्डा n. किती दिलाय? 10 टू दी पॉवर 10 पर आवर. तर मी असं लिहितो 10 टू दी पॉवर 10. हे देऊन ठेवले. हे असतो डिसइंटिग्रेशन रेट जो की पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे, 10 टू दी पॉवर 10 इज इक्वल टू डीके कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट राहतो ॲट 20 इयर्स फ्रॉम द स्टार्ट. ठीक आहे, 20 इयर्स फ्रॉम द स्टार्ट मानलं. ठीक आहे, सो अशी येईल पहिली इक्वेशन. तेव्हा n1 जेव्हा हा जो रेट आहे ना 10 टू दी पॉवर 10 राहील ना, तेव्हा याच्याकडे किती न्यूक्लिया? ए कडे n1 न्यूक्लिया आहे. तर ही इक्वेशन नंबर 1 आहे. नंतर काय म्हणता येते? इट रिड्युसेस टू किती? 5 इंटू 10 टू दी पॉवर 9. 5 इंटू 10 टू दी पॉवर 9 झाले. ठीक, कधी बेटा? 30 आवर्स नंतर, म्हणजे मी लेमडा इंटू n2 म्हणतोय. 30 आवर्सला लेटेस्ट से याच्याकडे n2 न्यूक्लियाय असतील. ठीक आहे, हे एकदम क्लिअर आहे. मायनस dn बाय dt. सर ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. रेट ऑफ डिसइंटिग्रेशन पहिले होता 10 टू दी पॉवर 10 जेव्हा याच्याकडे n1 न्यूक्लियाय आणि आपण मानलं n2 न्यूक्लियाय असतील जेव्हा हा रेट ऑफ डिसइंटिग्रेशन 5 इंटू 10 टू दी पॉवर 9 राहील.
आता एक काम करा, तुम्हाला आहे ना एक काम करावं लागेल, तुम्ही डिवाइड करा. काय मी म्हणतो बेटा 2 डिवायडेड बाय 1 करा, काहीतरी मिळेल. मी जे म्हणतोय ते ऐका जरा. 2 डिवायडेड बाय 1 जर तुम्ही केलं ना तर काय येईल, n2 बाय n1 इज इक्वल टू 5 इंटू 10 ची पॉवर 9 अपॉन 10 ची पॉवर 10. ठीक. सो याला जर तुम्ही प्रॉपरली डिवाइड केलं तर इथे किती यायला पाहिजे, 1/2. 1/2 1/2 चा अर्थ असा होतो की n2 जो आहे तो n1 चा अर्धा आहे. n2 n1 चा अर्धा आहे. ही खूप चांगली बातमी आलेली आपल्याला. का बरं सांगतो, का बरं बघा, माझ्याकडे सुरुवातीला n1 न्यूक्लियाय होते आणि नंतर n1 कधी होते, t इज इक्वल टू 20 आवर्सला. 20 आवर्सच ना, हां ठीक आहे. नंतर n2 झाले, n2 म्हणजे n1/2 बेसिकली. n1/2 झाले. कधी झाले बेटा, t इज इक्वल टू 30 आवर्सला. म्हणजे किती टाइम गेला या दोघांमध्ये, या दोघांमध्ये गेला 10 आवर्सचा टाइम. अरे 10 तासात झालं ना, हे 10 तासात झालं ना. सुरुवातीपासूनचे टाइम दिले थे 20 आणि 30. 10 तासात एखादी क्वांटिटी अर्धी होते. कुठली पण क्वांटिटी जर नंबर ऑफ न्यूक्लियाय जे ए चे आहे ते अर्धे झाले, मग ते कुठून पण अर्धे हो, दॅट इज टी हाफ. ठीक आहे. सो n1 पासून n1/2 ला झाले, म्हणजे हे किती झालं, 10 आवर्स. याचा अर्थ मी म्हणू शकतो बेटा की माझा टी हाफ जो आहे ना दॅट इज 10 आवर्स. ठीक आहे. टी हाफ जर 10 आवर आला तर तुम्हाला डीके कॉन्स्टंट विचारलाय, दॅट इज काय येतं, डीके कॉन्स्टंट काय येईल, डीके कॉन्स्टंटच विचारलाय ना. हां, डीके कॉन्स्टंट येईल इथे 0.693 अपॉन टी हाफची व्हॅल्यू बेटा 10 आवर. मग हे जे काही आहे ते कॅल्क्युलेशन करा है ना, आणि आन्सर कशात येईल, आन्सर येईल पर आवर मध्ये. काही दिलं नाही तर पर आवर. सेफ साईडला करायचं आहे तर तुम्ही पर सेकंड पण करू शकतात. आवरला सेकंडमध्ये कन्वर्ट करा. इथे आवर्समध्ये तुम्ही काय करू शकता, 3600 टाकू शकता सेकंडसाठी. त्या पद्धतीने तुम्ही आन्सर काढू शकतात. आलं का लक्षात. अशा पद्धतीने मी स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियाय आणि मॉडर्न फिजिक्सचा बाकीचा पार्ट, ड्युअल नेचरचा सगळ्या टाईपचे क्वेश्चन कव्हर केलेत. याच्या बाहेर येणार नाही का, येऊ शकतो, एखादा क्वेश्चन येऊ शकतो, पण घाबरायचं नाही. हेच फॉर्म्युले फिरून फिरून वापरता येतील है ना. कॉन्फिडन्स हाय ठेवा. कॉन्फिडन्स वाढला असेल व्यवस्थित तर कमेंटमध्ये लिहा डन सर, ऑल द बेस्ट. अभ्यास करत राहा, निश्चितपणे चांगले मार्क्स तुम्हाला पडणार आहेत.